Pengeluh anak ketika betul sudah. Semuanya sih kan dari orang ganti yang ada mereka semuanya orang समाजी सर्व इंग्रजी आपण बसून घ्यायचे पाठीमागे उभे असणारे सर्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक कीर्तीचे बिंदू तयार झाले आणि याच माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राची कीर्ती संपूर्ण देशाबरोबर संपूर्ण जगाच्या पातळीवरती ख्यातकीर्त झाली। याचे कर्तृत्व आपल्या सगळ्यांना ज्ञान आहेच। ते या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्याबद्दल यशवंत नगरी योजनेच्या वतीने मी मनोभावे हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय माझे सरकार अध्यक्ष माझे अध्यक्ष आदरणीय शेतकरी महिला नाही तर या समाजाला घडवणारी एक माता आहे आणि याच मातेला जर आपण त्या भावनेला जर पाहिलं तर उंच भरारी घेऊन महिला या आयुष्यामध्ये एक वेगळा काहीतरी कीर्ती सोमनी होऊ शकते हेच आपल्याला पाहायला मिळतं। तूच माता, तूच सरस्वती, तूच कालिका, तूच रणरागिणी, तूच या विश्वाची वसुंधरा, तू खऱ्या अर्थाने या विश्वाची प्रतिमा तूच आहेस। कल्पना तूच आहेस, सती तूच आणि सावित्री तूच आहेस, तूच यशाची खात्री आहेस। अशा या स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनोभावे या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आयुष्यामध्ये काहीतरी करत असताना आपण आपल्या आयुष्याला जर उभारी द्यायची असेल तर सन्मार्गावर आपली पाऊले आपल्या पाऊले उठवत असताना तिथे ठसे तितकेच भारदस्त उठायला पाहिजे। तर आपल्या पाऊलफळांचा आदर्श घेऊन पुढे जाणारी असंख्य माणसं असतात आणि अशा या माणसाचा सन्मान सोहळा आणि सत्कार सन्माननीय पुरुषोत्तम जाधव यांच्या शुभास्ते या ठिकाणी गीत बनवत आहे। आजच्या जीवनमान पुरस्कार प्राप्त सन्माननीय पद्मावती दाने मॅडम आणि सर्व हा सोहळा संपन्न करण्यासाठी लागलेला झटणाऱ्या आदर्शाच्या जीवनाचा हाती प्रज्वलन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेला आहे। यानंतर आपल्या समोर 7 मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उपस्थित सर्व महिलांचे व व्यासपीठावरील तसेच समोरील मान्यवरांचे मी यशवंतनगरी न्यूज नेटवर्क व यशवंतनगरी महिला फाउंडेशनच्या वतीने स्वागत करते। यशवंतनगरी महिला समाज सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील व सर्व मान्यवरांचे मी मनस्वी स्वागत करते। यशवंतनगरीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही दरवर्षी तर कोणतेही कार्यक्रम न घेता महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करतो। समाजातील विविध घटकातील सर्वसामान्य पण कर्तृत्व सिद्ध केलेल्या माता बहिणींचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हास लागते। इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते व थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचे लाडके माननीय नामदार बाळासाहेबजी पाटील सहकार व मंत्री महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी येऊन गेले आहेत। आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। स्वागत करण्याच्या ह्याच्यामध्ये ते व्यस्त आहेत। त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार चव्हाण साहेब हे मुंबईमध्ये आपल्याला उपस्थित राहू शकलेले नाहीत मात्र आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय श्री शिवाजी पाटील साहेब उपस्थित आहेत। या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे। मी सन्माननीय
डॉक्टर सुभाष वगैरे चेअरमन बँक यांचा न्यूज नेटवर्क या संस्थेच्या वतीनं आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व मान्यवर याचबरोबर सत्कारमूर्ती आणि सर्व महिला आणि उपस्थित आपल्या सर्वांचं मी प्रथम यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यशवंत नगरी न्यूज नेटवर्क सुरुवातीला आम्ही 2004 नोव्हेंबर 2005 रोजी खासदार सिनोज पाटील साहेबांच्या हस्तेच ते सुरुवातीला प्रकाशन केलं. ते विद्यानगरला केलं. त्यावेळी बाळासाहेब पाटील होते, साहेब होते, गौरव तावरे साहेब होते. अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात केली. 2005 साली सुरुवातीची जी सुरुवात केली ती अत्यंत खडतर पद्धतीने सुरुवात केली. पालकर साहेब इथं बसलेले आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. त्यांना माहिती आहे की सुरुवात इतकी खडतर म्हणजे भयंकर केली की एखाद्या वर्तमानपत्र क्षेत्रात आपण सुरुवात करणं हे आमच्यासाठी खूप एक मोठं चॅलेंज होतं. मात्र आज आनंद वाटतोय की यशवंत नगरी ही गेल्या 15 वर्ष अभेद्यपणे सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि सांगायची विशेष म्हणजे खासदार साहेब आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं की फक्त पत्रकारिता करायची नाही तर समाजासाठी सकारात्मक पत्रकारिता करायची. हे आतापर्यंत आम्ही एक ब्रीदवाक्य जोपासलं, पाळलं आणि जोपर्यंत आमचा जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही सकारात्मक पत्रकारिता करीत राहू हे आम्ही आश्वासन देतो. दुसरा मुद्दा खासदार साहेब तुम्ही 15 वर्षापूर्वी एक बोलून दाखवला होता, तोच मुद्दा मी आता घेतो. 4 नोव्हेंबर दिवस होता 2005. आमच्या कन्येचाही म्हणजे खरं तर तिचा जन्म पूर्वाचा आणि प्रकाशनात म्हणजे तोच आमचा सुरुवातच तिथून झाली आमची. तुम्ही एक शब्द मला दिलेला होता की विकास यशवंत नगरी नाव येतोय, यशवंतराव चव्हाणांचं नाव येतोय, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाला कुठेही गालबोट लागता कामा नये याची काळजी घे. आणि साहेब मला अभिमान आहे की तुम्ही मला जे सांगितलं, सल्ला दिला तोच सल्ला गौरव तावरे सुद्धा साक्षीदार आहेत, तोच सल्ला आम्ही आज मानून कुठंही चुकीच्या पद्धतीनं कुठंही आपल्या बॅनरला किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाला कुठंही काळीमा लागू नये, कुठं अडचण होऊ नये ही आम्ही पाळलेलं आहे. महत्वाचं म्हणजे यशवंत नगरी सुरुवातीला साप्ताहिक केलं आणि 2007 साली आम्ही चॅनल चालू केलं. कारण काळाबद्दल बरोबर बदलणं हे खूप गरजेचं होतं. आम्हाला खरं अभिमान वाटतो कराड अर्बन बँकेचा, यशवंत बँकेचा, कराड शिक्षण मंडळाचा, या सर्व मोठ्या मोठ्या संस्थांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं खरं तर. आणि हा महिला दिनाचा 11 वर्षातला सलग मधला हा कार्यक्रम आणि आतापर्यंत आम्ही 274 महिलांना पश्चिम महाराष्ट्रातील सन्मानित केलेलं आहे. सर्व महिलांचं सत्कारार्थीचं खरं तर दुसरा एक मुद्दा बोलायचा होता. खरं तर मला 3 मिनिटं आहेत बोलायला, फक्त मी अजून एक मिनिटं घेतो. महत्वाचं म्हणजे साहेब ही सिलेक्शन करताना कसं करतो तेवढं सांगतो तुम्हाला. मी वर्षभर मी माझ्या कॅमेरा आम्ही बातम्यांबद्दल करत असतो. साधारणतः वर्षाला आम्ही 1500 ते 1700 बातम्या करतो जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात. तिथं ज्या ठिकाणी समजा शेतीची बातमी आहे. आज आमच्या महिला भगिनीत विद्या सोळसकर ताई कुठे आहे तुम्ही? त्या समोर बसलेत. माती विना शेती हा प्रयोग राबवलाय आणि दुष्काळी सोळशी भागात विक्रमी उत्पन्न, विक्रमी म्हणजे एकरी जवळजवळ 25-30 टन त्यांनी साधारणतः काकडी, टोमॅटो सगळं उत्पन्न. उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्याच वेळी मी सिलेक्शन करतो की हे यशवंत नगरी महिला सन्मान सोहळ्याच्या ह्या महिला असतील. म्हणजे ज्या त्यावेळी बातमीच्या स्वरूपात आम्ही जातो. मला जीवन गौरवच्या ज्या गार्गी माई आहेत त्यांचं खरोखर कौतुक करायचं आहे. मला फक्त अर्धा मिनिट बोलतो. 4 मुलं मोठे सोमनाथ गाडगे साहेब आले, पोलीस कमिशनर आहेत ते मुंबईचे ट्रॅफिकचे मेन आहेत ते, त्यांची आई. दुसरे पहिले त्यांचा मोठा पेक्षा संतोष घाडगे सह्याद्री संचालक आहेत आणि सरपंच आहेत वडगावचे. तिसरा मुलगा व्यावसायिक आहेत MSCBचे आणि चौथा मुलगा PSI आहेत नवी मुंबईला. गाडगे साहेब आलेच. आणि सुनबाई खटाव तालुक्यात सभापती आहेत. अत्यंत कष्टाने आणि दुष्काळी भागातलं एक जीवन गौरव करण्याचा आम्हाला भाग्य लाभतंय. सर्वच या ठिकाणी आलेल्या सर्वच महिला आमच्यासाठी वंदनीय आहेत आणि त्यांना इथून पुढच्या काळात शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सन्माननीय विकासजी भोसले साहेब यांनी या पुरस्कारामध्ये म्हणजे भावना या ठिकाणी व्यक्त केली. ते म्हटले की 25 वर्ष अजून 10 वर्ष कार्य करणार थांबणार आहे, पण 100% 100 वर्ष होईपर्यंत थांबणार नाही. तुम्ही काय भ्यायचं कारण नाही, कारण अशी माणसं या ठिकाणी या महिलांच्या पाठीवरती हात थाप टाकणारी पाहिजे. यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी प्रमुख ज्या महिला भगिनी आहेत यांचा सन्मान सोहळा संपन्न होतो आहे. सर्वप्रथम या ठिकाणी यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी या पुरस्कार प्राप्त सौभाग्यवती घारगेताई ज्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली, त्या सौभाग्यवती पद्मावती शिवराजराव घारगे वडगाव जयराम स्वामी यांना हा यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. मी आदरणीय श्री श्रीनिवासजी पाटील साहेब यांना विनंती करतो ठीक आहे, यानंतर पहिल्यांदा त्यांच्या मानपत्राचं वाचन होईल आणि नंतर हा पुरस्कार वितरण होईल. सन्माननीय संदीपजी दीक्षित यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मानपत्र वाचन करावं. यशवंत नगरी न्यूज नेटवर्क कराड यांच्या वतीनं यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार 2020 नारी तू नारायणी अशा उत्तुंग कार्य करणाऱ्या माननीय सौभाग्यवती पद्मावती माई शिधोजीराव घारगे, मुक्काम पोस्ट वडगाव जयराम स्वामी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून अखंड भारत देशामध्ये ओळखला जातो. नारी तू नारायणी अशा उत्तुंग कार्य करणाऱ्या माननीय सौभाग्यवती पद्मावती माई शिधोजीराव घारगे, मुक्काम पोस्ट वडगाव जयराम स्वामी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा व सैनिकांचा जिल्हा म्हणून अखंड भारत देशामध्ये ओळखला जातो. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह नवमहाराष्ट्राचे शिल्पकार भारत देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील भोसले कुळातील पद्मावती माईंचा जन्म, माता पित्यांच्याकडून आपणास सुसंस्कारपणाचा आणि सुकर्तृत्वाचा मूलमंत्र दिला गेला. आपणही तो मोठ्या आनंदाने प्रसाद म्हणून ग्रहण केला. 10 जून 1969 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव सारख्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये माननीय शिधोजीराव गोविंदराव घारगे यांच्याशी आपला विवाह झाला. हा विवाह झाल्यानंतर आपण उभयतांनी अत्यंत कष्टाने आपली शेती फुलवली. आपण दोघेही शिक्षित आहात, तरी सुद्धा नोकरी न करता आपल्या काळ्या आईची म्हणजेच शेतीची सेवा करून आपली शेतीत सोनं पिकवण्याची किमया आपण साधली. पती शिधोजीराव हे अत्यंत शिस्तप्रिय, तर आपण शांत, संयमी आणि प्रेमळ आहात. आपण आपल्या सर्व कर्तृत्वांना मुलांना अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत दिलेले संस्कार हे प्रशंसनीय आहेत. खटाव तालुका हा दुष्काळी तालुका, मात्र या दुष्काळी परिस्थितीमध्ये मुलगी व्हावी ऐसी गुंडी किंवा मुलगा व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिनिलोकी झेंडा, असा हा झेंडा फडकवणारे कर्तृत्वान हिरे आपण जन्माला घातले. अद्वितीय काम आपण आपल्या कडून करण्यात आले. वारकरी संप्रदायाचा वारसा आपण आपल्या सासऱ्यांच्याकडून घेतला. आषाढीच्या दिंडीमध्ये पायी चालत पंढरपूरच्या अनेक वाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये यशस्वी केल्यात. आपले ज्येष्ठ चिरंजीव श्री संतोष हे वडगाव गावचे सरपंच आहेत व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. श्री संतोष यांच्या पत्नी सौभाग्यवती रेखा या खटाव पंचायत समितीच्या सभापती आहेत. तर आपले द्वितीय चिरंजीव श्री सोमनाथ हे मुंबई पोलीस आयुक्त वाहतूक या उच्च पदावरती कार्यरत आहेत. तृतीय चिरंजीव श्री नवनाथ हे व्यावसायिक आहेत, तर श्री गोरखनाथ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा करीत आहेत.
मोठी कन्या सौभाग्यवती शोभा पाटील या आधुनिक शेती करत आहेत. दुसरी कन्या सौ सुषमा पाटील या ज्ञानदानाचं शिक्षकी पेशाचं कार्य करत आहेत. अत्यंत गरिबीतून आपण कष्टाने जिद्दीने आपला संसार उभारलेला आहे. स्वतःच्या संस्काराबरोबर आपण परिवारातील अनेक परिसरातील महिलांना सुद्धा भरपूर मदत केलेली आहे. स्वतःचा संसार सुखी करता करता इतरांचाही संसार सुखी करण्याचं महत्भाग्य आपल्या अनमोल हातातून घडून गेलेलं आहे. आपण सामान्य हा जो सरकार सोहळा आहे हा पुरस्कार या पुरस्काराचे आयोजन आहे समाज सेवेचे उद्यावसार यांना विनंती करतात स्टेजवर द्यायचा त्याबरोबर ओम एजन्सी यांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतो. स्टेजवरती यावं. संजना सुरेश जगलाले सामाजिक कार्यक्रम नवीन आहे. सोमवती सुप्रिया समीर पाटील उद्योजिका नंदिनी सिल्क इंडस्ट्रीज नवीन आहे. सोमवती सुप्रिया समीर पाटील उद्योजिका नंदिनी सिल्क इंडस्ट्रीज बारावीच्या परीक्षेत आपण कोल्हापूर प्रथम आला. आपला विनंती आपल्याला पुरस्कार प्राप्त करून आपल्या कौतुक आपल्या कार्याचं पण त्याच्या समोर विनंती आहे. यानंतर सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त पतीच्या प्राणांची सावित्री रक्षण करती, पतीच्या प्राणांची सावित्री रक्षण करती, मिरेण केली निसी कृष्ण भक्ती, पती नका सीता मूर्तीच्या आशीर्वादाला या गुणगुणावरती लिहिलेली कविता आहे. या कविता या ठिकाणी सादर करतात. त्यानंतर जयश्री दिलीप गुरव यांनी आपलं मत व्यक्त करायचं. संजना सुरेश जगलाले समाजाची जयगाव घाले हे मत व्यक्त करणार आहेत. सोमवती वैशाली सावंत नाहीत कमी योग्यता आमची पुरुषांच्या बरोबरीची. मदर टेरेसांनी घेतले जनसेवेचे व्रत, मदर टेरेसांनी घेतले जनसेवेचे व्रत, मेरीने मिळवले ऑलिम्पिक विजेतेपद. गान कोकिळा लता शान भारत रत्नाची, महिला कुठेच नाहीत कमी योग्यता आमची पुरुषांच्या बरोबरीची. अनाथांच्या दुःखांचा विसावा सिंधुताई, धरणग्रस्तांच्या अडचणीत उभ्या मेधाताई, मातीच्या वासाची ओवी बहिणा बहिणींची, महिला कुठेच नाहीत कमी योग्यता आमची पुरुषांच्या बरोबरीची. नेहरूंचा वास नाही कमी योग्यता आमची पुरुषांच्या बरोबरची. नका करू अत्याचार,
नका करू अत्याचार, समजू नका आपला नारी. उमा, लक्ष्मी, चंडी, काली, दुर्गेचीच रूपे सारी. दैवी देणगी लागली फक्त आम्हालाच निर्मितीची. दैवी देणगी लागली फक्त आम्हालाच निर्मितीची. महिला कुठेच नाहीत कमी, योग्यता आमची पुरुषांच्या बरोबरची. धन्यवाद. धन्यवाद कौशल मॅडम. यानंतर 8 मार्च हा महिला दिन. या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च या रोजी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे व्यासपीठ ज्यांनी सुशोभित केलं आहे त्यांचं स्वागत. इथं समोर उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या रंगछटा घेऊन कर्तृत्वाचे वेगवेगळ्या छटा घेऊन आलेल्या सन्मान मूर्ती आणि त्यांच्यासोबतच त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या घरातील आलेले आप्तजन आणि त्यांच्यासोबतच आलेल्या कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्यांच्या मैत्रिणी. आज 8 मार्च या महिला दिनी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 8 मार्च या रोजी मी सर्वांना शुभेच्छा देऊन हे सांगते की स्ट्रॉंग वुमन्स आर नॉट बॉर्न, दे आर क्रिएटेड बाय स्टॉर्म्स. म्हणजे काय तर भक्कम स्त्री ही जन्मताच नसते. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळे जे वादळ आहेत त्यामुळे ते वादळच त्यांना स्ट्रॉंग बनवत असतात. पूर्वीच्या इतिहासामध्ये सुद्धा स्त्रियांची नोंद आहे अशा कर्तृत्वाची. मुघलांचं ज्यावेळेला वादळ आलं त्यावेळेला शिवाजी महाराजांना घडवणारी आणि हे वादळ शमवणारी माता जिजाऊ होती. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई सुद्धा शत्रूचं वादळ शमवण्यासाठी कर्तृत्वान स्त्री राणी लक्ष्मीबाई बनल्या. त्यानंतर संस्काराचे धडे गिरवणाऱ्या आपल्या श्यामला घडवणाऱ्या श्यामची आई घडून गेल्या. संस्कार देणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो काही प्रश्न होते, कालचे प्रश्न होते त्या पद्धतीने कालच्या स्त्रिया बनल्या. काही प्रश्न आजचे वेगळे आहेत, उद्याचे काही प्रश्न वेगळे असतील. तर आता आजचे प्रश्न सुद्धा माझ्या डोळ्यासमोर म्हणजे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर असतील. त्या प्रश्नांना सुद्धा सामोरे जाण्यासाठी आता वेगवेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॉंग वुमन्स तयार व्हायला लागलेल्या आहेत. मला सर्वात खटकणारा एक नवीन प्रश्न तयार झालेला आहे. तो म्हणजे काय तर एक मुलगी आणि मुलगा या दोघांमध्ये आपण मुलींना काही काळाची बंधनं घरी येण्यासाठी देतो, परंतु मुलांना सुद्धा अशी बंधनं द्यायला पाहिजेत की अमुक वेळेत तू घरी यायला पाहिजेत. किंवा जिजाऊंनी जशी संस्कार दिले आपल्या मुलावरती तसे संस्कार आपण आपल्या मुलावरती द्यायला पाहिजेत. कोणत्याही स्त्रीचा रस्त्यावर दिसणाऱ्या असू द्यात किंवा घरात असणाऱ्या असू द्यात किंवा कुठेही वावरणाऱ्या स्त्रीचा आदर शिकवण्याचा संस्कार आपण शिवाजी महाराजांना जसा दिला होता जिजाऊंनी तसा द्यायला पाहिजे. तर मग पुढील बरेच प्रश्नांचे जे सामोरे जाणार आहे स्त्री ती नक्कीच ते प्रश्न कमी होतील. आता हे झालं थोडंसं सामाजिक याच्यावरती. थोडंसं मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. मला थोडीशी वैयक्तिक माहिती वेळ कमी असल्यामुळे शॉर्ट मध्ये सांगते. 2002 मध्ये माझं लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या 6 वर्षामध्ये जे काही मी चित्र माझ्या कागदावरती उमटवलं होतं नुकतेच रंग भरायला चालू केले होते तोपर्यंतच निसर्गाचा आघात झाला आणि अर्धवट राहिलेलं चित्र सुद्धा पूर्ण करण्याआधीच ते पुसलं गेलं. परंतु ह्या वादळातून वाट अशी काही दिसतच नव्हती, कारण की घरी माहेरी माझ्या वडिलांना पण पॅरालिसिस झाला होता आणि भाऊ डिप्रेशन मध्ये होता. थोडक्यात सांगते. त्यानंतर गुरव साहेबांनी मला आधार दिला. आमच्या दोघांचं वैदिक पद्धतीने लग्न झालं आणि त्यानंतर कायदेशीर पद्धतीने पण लग्न झालं. आता यामध्ये कोणत्याही कर्तृत्ववान पुरुषामागे जशी स्त्री असते तशी माझ्या यशामागे गुरव साहेब आहेत आणि आम्ही दोघांनी निर्णय जो घेतला या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे तिथं आदरणीय भाऊ आहेत. भाऊंनी स्वतः कन्यादान केलं आणि ही अतिशय अविस्मरणीय गोष्ट आहे माझ्यासाठी. दुसरी अविस्मरणीय गोष्ट म्हणजे इथं आमचे चेअरमन साहेब बसलेले आहेत. त्यांनी गुरव साहेबांना एक डिसिजन सांगितला की जी स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते ती नक्कीच एका अधिकाऱ्याच्या अर्धांगिनी शोभते. त्यामुळे तुम्ही
पुढचा प्रवास चालू करा. अशा प्रकारे मोठे आशीर्वाद आम्हाला लाभले आणि आमचा प्रवास चालू झाला. त्यांची 2 मुलं आणि माझा एक, अशा आमची 3 मुलांचा आम्ही सांभाळ करत थोडंसं संस्कार देताना किंवा सगळं एकत्र करताना थोडंसं स्ट्रगल झालं. माहेरी आणि सासरी दोन्हीकडच्या लोकांनी पण आम्हाला आधार दिला आणि आमचा हा प्रवास चालू झाला. या प्रवासामध्ये आता कराडातून कुटुंबीय खरंच खूप महान आहे. या लोकांनी आम्हा लोकांना एवढा मान दिला, मला स्वतःला इतका मान दिला, सन्मानपूर्वक वागणूक दिली. मी सर्व गोष्टी हळूहळू विसरत गेली आणि एक एक प्रश्न आयुष्यातला माझा सुटत गेला. आणि एवढे हे फक्त संचालक बॉडीमधले सर्व लोक आम्हाला आधार देतात असं नाही, तर पूर्ण कराडातून कुटुंबीय जे आहेत ते सगळेजण आमच्याबरोबर साथीनं उभे आहेत. त्यामुळे मला मिळालेला हा सन्मान जो आहे तो पूर्ण कराडातून कुटुंबाचा आहे असं मी समजते. आणि मला अभिमान वाटतो या कुटुंबामध्ये मी सामील झाले. पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यांनी असा एक विषय समाजापुढे आणण्याचा जो प्रयत्न केला त्यांचाही कौतुक आणि आभार. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ आणि मनात महिलांच्या विषयी सन्मानाची भावना ठेवणारे आणि महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रोत्साहन देणारे समोर माझ्या बसलेल्या तुम्ही सर्व बंधू आणि भगिनी, आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ही एक एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी प्रेरणा आपल्या महिलांच्यात आपण सगळ्या मानवजातीने बघितलेली आहे. त्या आणि ज्या इथं आपण आज सगळ्या महिला सन्मानाने, अगदी शिक्षणाने किंवा मोठमोठ्या पदाधिकारी गृहिणी होणं सुद्धा खूप मोठं भाग्य आहे. अशा ह्या सर्व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या अगदी मोलाच्या महिला भगिनी, त्या आपण आज इथं आहोत त्या फक्त सावित्रीबाई फुलेंच्यामुळं. सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाची दरवाजे उघडली. अशा ह्या थोर सन्माननीय मदर टेरेसा असतील, फतिमा असतील, अशा ह्या राजमाता जिजाऊ, येसुबाई, ताराराणी, ह्या महिलांना मी मानाचा मुजरा करते. त्यांच्याच प्रेरणेने आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत. आणि आज आपण बघतो शहरी भागातल्या महिलांचे प्रश्न वेगळे खासदार साहेब असतात, ग्रामीण भागातल्या महिलांचे अडचणी खूप वेगळ्या असतात. त्या अडचणी आजही मी 20 वर्ष सातत्याने आजच सकाळी 8 वाजता एक महिला अगदी रडत माझ्याकडे आली. मला वाईट वाटतं, महिला दिन त्या ग्रामीण भागातल्या महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं की विधवा महिला असतील तर पूर्ण कुटुंबाची, लहान मुलांची तिच्याजवळ जबाबदारी असते आणि ती एवढ्या काबाड कष्ट करून, खूप महिला अशा आहेत कागदावरच खाते उतार्यावर नाव आहे पण तिला मरेपर्यंत अगदी त्या संपत्तीतलं किंवा खाते उतार्यावरचं एकही रुपया तिला मिळत नाही, पण ती मोलमजुरी करून काबाड कष्टाने आपली मुलं आणि आपला संसार नेटाने शेवटपर्यंत, अशाही महिलांना माझ्या मानाचा आज मुद्रा द्यावा वाटतो आणि त्यांच्याविषयी मला नेहमीच तळमळ वाटते. आज गेली सातत्याने 20 वर्ष मी त्या महिलांच्यात आहे. त्यांना घराचा उतारा कुठं मिळतो माहित नाही, खाते उतारा कुठं मिळतो माहित नाही, माझ्या नावावर किती संपत्ती आहे हे माहिती नाही. फक्त उठायचं, रोज रोजगाराला जायचं. आज मिळालेल्या पैशातून संध्याकाळी त्यांची चूल पेटती, अशी खूप परिस्थिती आहे. हजारो आणि शेकडो महिलांना शासन दरबारी सुद्धा 20 वर्ष आमच्या कोरेगाव तालुक्यात BDO आणि महिला तहसीलदार असल्यामुळं मला त्यांचं खूप असं मोलाचं सहकार्य मिळालं की विधवा महिला, दिराची नावं, सासू सासऱ्यांची नावं कार्डमध्ये असतील, रेशनिंग कार्ड, तर तिला तो संजय गांधीचा लाभ मिळत नव्हता. मी संजय गांधी कमिटीवर सुद्धा काम केले. पृथ्वीराज बाबा आमचे नेते, त्यांच्या माध्यमातून आज ते इथं नाहीत पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला आघाडीच्या माध्यमातून 50% आम्हाला राजकारणात सुद्धा आरक्षण मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठी विकास कामं या जिल्ह्यामध्ये सर्वांनाच करता आली. आणि बाळासाहेब पाटील आज इथं नाहीत, खरोखर खऱ्या अर्थाने ते पालकमंत्री आहात, खासदार आहेत. तुम्ही सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधींची
आम्हाला खाली तळागाळातल्या महिलांची काम करताना मला आजपर्यंत सगळ्यांचं पाठबळ मिळालं आणि महिला म्हणून तहसीलदार असताना मी त्या महिलांना न्यायचे, मॅडम तुम्ही घरी बघा, खरोखर त्यांना विभक्त कार्ड द्या. विभक्त रेशनिंग कार्ड मिळत नव्हते आणि ते आता मिळायला लागले. आजच का विधवा महिला आज रोजगाराला नाही गेले की संध्याकाळी चूल पेटत नाही. गेले 5-6 वर्ष त्यांना रेशनिंगचं धान्य मिळत नाही. आम्ही पेपरला जाऊन बातम्या दिल्या, लोकप्रतिनिधींना भेटलो, माजी मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण परवाच्याच अधिवेशनात मला आनंदाने इथं आवर्जून सांगावं वाटतं की विधवा महिलांना 35-35 किलो दर महिन्याला धान्य मिळणार आहे. आजही अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे की मुलं थकलेल्या म्हातारे आई वडिलांना बघत नाहीत, तर त्यांच्यासाठी त्या म्हणायच्या आम्हाला कामही होत नाही, पण तेवढं शासनाचं धान्य मिळालं तर तेवढं तरी आम्ही खाऊ. अशाही महिलांना त्यांच्या मुलाला समजावून घेऊन तुम्ही आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आई वडील हे तुमचं दैवत आहे. खरंच शिक्षित महिला सुद्धा, काही सुशिक्षित महिला सबला झाल्या का? सबलीकरणावर खूप मोठं बोललं एवढं थोडंच आहे की शिक्षित महिला सुद्धा अन्याय सहन करावा लागतो. पण आम्हाला अधिकाऱ्यांचे आणि सर्व लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्यामुळं सगळ्या हजारो आणि शेकडो महिलांना साहेब आम्हाला न्याय देता आला. मी पंचायत समिती सदस्य असताना आम्हाला अंगणवाडीच्या कमिटीच्या मुलाखतीवर योग आला. त्यांच्या मुलाखतीचे 10 मार्क आमच्या हातात होते आणि त्यांची योग्य निवड करायची होती. आज बाळासाहेब पाटलांचं इथं उदाहरण ते नाहीत तरी मी खासदार साहेब आवर्जून सांगते, मी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीची एक महिला कमिटीवर होती आणि मी काँग्रेसमध्ये. पण मी ज्या महिलांचे मार्क लिस्ट बघून म्हटलं ज्यांना शिक्षण जास्त आहे त्यांना घ्यायचं आणि ज्या खरोखर महिला गरजू आहेत, ज्या विधवा आहेत, निराधार निरश्रित आहेत, अशांना त्या नोकरीचा संधीचा लाभ मिळावा म्हणून माझी खूप तळमळ होते. सगळ्या मुलाखती झाल्या. आमच्या आर्वीचं नावी बुद्रुकची एक महिला आहे, ती भूमिहीन होती, अक्षरशः रडत आलेली ती, त्यांच्याच मतदारसंघातली होती आणि त्याच गावात बाळासाहेब पाटलांचा एक जवळचा कार्यकर्ता होता आणि त्यांच्या घरातल्या एका सुनेला घ्यायचं होतं. आणि मी हट्टाला पेटले होते की भोसले सरपंच आहेत, त्यांनी त्या महिलेला आलेली रडत की मला भूमिहीन आहे मी आणि माझा नवरा अंथरुणाशी पॅरालिसिसनी अंथरुणाशी खेळून आहेत, माझी मुलं लहान आहेत, ताई माझं काम झालं पाहिजे. मी 3 तास त्या कमिटीच्या ह्याच्यावर सही केली नाही की म्हटलं नाही ह्याच महिलेला नोकरी मिळाली पाहिजे, ती रडतच आलेली योग्य महिलेला, निराधार महिलांना आधार मिळाला पाहिजे. मग मी म्हटलं मला बाळासाहेब पाटलांशी आत्ता मला फोनवर बोलायचंय. त्यांनी फोन उचलला आणि पाटील साहेबांना मी परिस्थिती सांगितली की ह्या महिलेची परिस्थिती अशी आहे, पण खरोखरच पालकमंत्री शोधतात. माझ्या फोनवर त्यांनी 2च मिनिटात झाले की त्या महिलेची नियुक्ती करा. आजही ती महिला स्मरणात ठेवते आणि आठवण करते. म्हणून असंच आमच्या इथं बसलेले खासदार साहेब असतील, सगळे लोकप्रतिनिधी असतील, आम्हा ग्रामीण भागातल्या किंवा गोरगरीब निराधार महिलांसाठी काम करताना तुमचं पाठबळ इथून पुढे लागणारच आहे. आणि आजचा हा खरं तर पुरस्कार यशवंतराव चव्हाण नावानी महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण हे मोठं नाव, कर्तृत्वाने मोठे, त्यांच्या नावाचा हा आज पुरस्कार आम्हाला इथं मिळतोय. ही अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्काराने आम्ही सन्मानित होतो. हा पुरस्कार आम्हाला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची प्रेरणा नेहमीच देत राहील आणि इथून अधिकाधिक काम करता येईल. आणि असंच शासन दरबारीही ह्या निराधार आणि विधवा महिलांना आत्ताच्याच अधिवेशनात जसं पिवळं रेशनिंग कार्ड द्यायचं आणि धान्य द्यायचं अपंगांना हे केलं, तसंच शासन दरबारीही ह्या लोकप्रतिनिधींनी ह्या विधवा आणि निराधार निरश्रित महिलांसाठी चांगले निर्णय घ्यावे आणि चांगलं काम करण्यासाठी आम्हालाही त्या माध्यमातून शासन दरबारी त्यांना विभक्त रेशनिंग कार्ड मिळून पाठबळ मिळावं. खासदार साहेब सुद्धा आमचे अगदी सामान्य लोक कुणीही गेली तरी काम करत असतात. आमचे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री कुणीही बघत नाही. त्यांचं खरं तर खूप मोठं मोलाचं सहकार्य, अगदी कोट्यावधीची विकास कामं कोरेगाव तालुक्यात झाली. वेगवेगळ्या पदावर आम्हाला काम करता आलं. बाबांच्यामुळं आम्हाला खूप मोठं काम करता आलं. असंच आम्हाला ह्या प्रतिनिधींचं, ह्या संपूर्ण महिलांना पाठबळ मिळावं हीच मी अपेक्षा करते. आणि हा जो पुरस्कार आम्हाला संयोजकांनी दिला त्या संयोजकांचं मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करते आणि त्या संयोजकांना धन्यवाद देते की हा पुरस्कार आम्हाला खूप काही इथून पुढं मोठं काम करण्याचं पाठबळ देईल. धन्यवाद. जय हिंद. काय
ही तिसरी वेळ आहे मला पुरस्कार मिळण्याचा. ज्याने हा पुरस्कार सोहळा घेतला त्यांचे मी आभारी. मी माझ्या कुटुंबाची तुम्हाला माहिती देते. माझं माहेर कोरेगाव परिसरातील एक शिरुंबी छोटेसे गाव आहे. मी शिवाजी महाराजांच्या कुळातील राजे भोसलेंच्या घराण्यात माझा जन्म झाला. परशुराम हुतात्मा घारगे व जयराम स्वामीचे वडगाव यांच्या घराण्यात मी सून म्हणून आले. जयराम स्वामी हे जागृतस्थान आहे आणि त्याच परशुराम घारगे यांच्या कुळात जन्मालेले माझे हे 4 मुलगे आणि 2 मुली जिद्दीने आणि आमच्या शेतकरी कुटुंबाला साथ देत शिकले. 25व्या वर्षी सोमनाथ यांनी DSPची पोस्ट मिळवली आणि आमच्या संसार आमचा सुरळीत चालू झाला. मागं बहिणी भावांना शिकले. आमचे मालक कडक म्हणून मुलांचं काय चाललं नाही. मी म्हणायची बरोबरीला आली, आता तुम्ही बोलू नका. ती म्हणायची तू गबस, तुला काय कळणार नाही. अचानक मुलांच्याकडे जाणे आणि कुठं मुला सापडतो हे बघले. ज्या 10,000 मागितले 5,000 घेऊन जाणे. सोमनाथचा मुलगा हा पृथ्वीराज इयत्ता 4थी शिकत असताना मलेशियातून बॅडमिंटन खेळून आला. माझी मुलं सर्वच नाही. मुलगी शिक्षिकेचं काम करते. तिला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलीचा दोष करू नका. मुलगीशिवाय घराला घर पण नाही. मुलीशिवाय पुण्याचा मार्ग नाही. मी आई वडिलांना एकच आहे. मला बहीण भाऊ नाही, आई वडील नाही. तरी पण आज माझ्या सासू सासऱ्यांचा, माझ्या आई वडिलांचा, त्यांच्या पुण्याने माझा आज उद्धार झाला. माझं कुटुंब मोठं आहे. 8 नातू 2 नाते आहेत. मला सांगायला कमीपणा वाटत नाही. कारण मोठ्या कुटुंबाशिवाय संस्कार नाहीत, वळण नाही. मुलीला आपल्याला पाहिजे तसे शिकवता येत नाही. सोमनाथने छोट्या कुटुंबात आपल्या बहिणी भावंडात थोड्या पैशात पहिल्यांदा पोस्ट मिळवली. माझ्या मालकांना 1 भाऊ, तो पण शेतीत राहिली, ते पण सर्व्हिसला नाहीत. मालक नाहीत. मालक पहिले बे झालेले. इच्छा होती सर्व्हिसची, पण परिस्थिती आई वडील थकलेले, घरात बहिणी भावंडेला आहे. पण एकच जिद्द धरली की मला नाही जरी सर्व्हिस करता आली तरी मी माझी मुलं शिकवीन आणि सर्व्हिसला लावेन. आणि त्याने ती जिद्द पुरी केली. त्यातच मला फार आनंद वाटत आहे. माझा मोठा मुलगा संतोष हा 12वीतून घरचं वाहन घेतलं मालकाने. सह्याद्री कारखान्यावर ऊस वाहतुकीला लागला. परिस्थिती आड येते, मदत केल्याशिवाय करतील तर नाही. बहिणी भावंड लहान होती. आणि तोच हा संतोष आज संचालक म्हणून त्याच कारखान्यात वीर ओळख म्हणून काम करत आणि निवडून आलेला. आई वडील जन्म देतात म्हणून कर्म देत नाही. वडगावची 15 वर्षे झालं तो सरपंचकी करतोय. एकही माणूस म्हणला नाही की काय की आज सरपंचाने आमचा रुपया खाल्ला. त्याने वडगावचं नंदनवन केले. मला अभिमान माझ्या मुलांचा वाटतोय. 2 मुलं पोलीस खात्यात. पोलीस खातं, मिलिटरी खातं हा निःस्वार्थी आहे. पोलिसांनी मिलिटरीमध्ये कधी संप केला नाही, कधी मोर्चा काढला नाही. त्यांना एकच जिद्द, शत्रू आणि जनतेचं रक्षण. आणि त्यात परशुराम घारे यांनी छतेची ढाल करून छतेवर गोळ्या केल्या. हातातून रक्त निघाले तरी झेंडा सोडला नाही. त्या रक्तात जन्मलेली मुलं आज माझ्या प्रपंचात एक पहिली मीठ जगम कष्टाशिवाय नाही. म्हणून माझं कुटुंब सुखी आहे. माझ्या सोमनाथ घारगे आणि गोरखनाथ घारगे यांची 8-4 दिवसाला TV वर मुलाखत येते. म्हणून सर्वच मात्यांनी विचार करा की आपली मुलं जर अशी TV वर दिसली तर काय आनंद होत असेल. तर हा आनंद सोहळा भरण्यासाठी कष्ट करा. मुलांच्यावर लक्ष ठेवा. होतावेळी त्यांना काय लगेच 10 लागलं तर 15 देऊ नका. फक्त हिशेब घ्या. आणि त्यात म्हणजे आमच्या मालकाने जास्त म्हणजे का आणि आमच्या मालकाने जास्त म्हणून आमची आणि विश्वनाथांनी जे हा सोहळा घेतला त्यांचे मी आभारी आहे. आणि सर्व माता पित्यांनी आपल्या मुलांच्यावर विश्वास ठेवून अशीच मुलं घडवा अशी माझी इच्छा आहे. मुलांनी पुढं पाऊल यशाचे टाका, मागं बोलू नका. तुमच्या पाठीशी परमेश्वर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून आजचा होत असलेला आजचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांचं वय आहे 80, परंतु भाषण करताना त्यांचं वय होतं 16. असं मी सरपंच परिषद अध्यक्ष असल्यामुळे राज्यभर फिरतो त्यावेळेला आवर्जून सगळ्या मग प्रत्येक जिल्ह्यातले सरपंच म्हणतात की नक्की त्यांचं वय किती आहे. कारण त्यांचा आवाज आणि ते त्यांची ती भाषणाची स्टाईल असते, ती स्टाईलचे आपल्याला लाभलेले नवनिर्वाचित सातारचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, तसेच या ठिकाणी नामदार सरेगावकर, या ठिकाणी जोशी साहेब, यरम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले मंचकावरतील सर्व प्रमुख अतिथी,
नगराध्यक्ष, कराड शहराच्या नगराध्यक्ष, विद्यमान नगराध्यक्ष, उपस्थित असलेल्या सर्व महिला बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मला वेळ थोडा दिलाय, त्यामुळे थोडीशी नावं न घेता या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. या ठिकाणी विकास भोसल्यांना खरोखर धन्यवाद द्यावे लागतील. त्याचं कारण असं की विकासाने मी साहेब पहिलीपासून 15वी मध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत एकाच वर्गात, परंतु खरं कारण एक सांगतो की आवर्जून सांगितलं पाहिजे, विकासचा स्वभाव असा आहे की आम्ही दोघं एका बेंचवर कायमस्वरूपी राहिलो, परंतु कधी दोघांचं भांडण झालं नाही. ज्यादा कदाचित राजकारणामध्ये विकास माझ्या विरोधी गावामध्ये कधी कधी काही गेला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही हातात हात घातला. इतकं चांगलं आजचा हा सोहळा पाहिल्यानंतर अतिशय खूप असं मला मनापासून विकासला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला, त्याच्या मिसेस स्वातीताईंना धन्यवाद द्यावे असं वाटतात की या ठिकाणी आमचं गाव नागझरी, ज्या गावाला कायमस्वरूपी टँकर कागदावरती आमच्या नागझरी पुढे लिहिलेलंच नाव की टँकरग्रस्त गाव म्हणून, त्या गावामधील एक तरुण इतका मोठा कराडमध्ये येऊन इतका मोठा कार्यक्रम आयोजित करतो आणि खास करून या जिल्ह्यातील महिलांचा सन्मान करतो. त्याबद्दल विकासला प्रथमतः आणि विकासच्या सुविध पत्नी स्वातीताईंना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी मला एक आवर्जून सांगायचे आहे की आम्ही सरपंच परिषद या ठिकाणी स्थापन केली. त्या सरपंच परिषदेमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही कमिट्या केलेत, परंतु त्या कमिट्या करत असताना 7 पुरुष आणि 7 महिला की जेणेकरून आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील, नामदार बाळासाहेब पाटील असतील आणि इथे प्रमुख आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब असतील, या सर्वांच्या विचाराचे पाठ राखण या ठिकाणी ज्यांनी 50% महिला आरक्षण आणलं. मी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये असतील, जिल्हा परिषद मध्ये असतील, नंतर पंचायत समिती सदस्य असतील, या सर्व महिला 50% खरोखर काम करतायत. त्याचं उदाहरण आताच या ठिकाणी संजनाताईंनी आमच्या भाषण केलं. साहेब आवर्जून सांगतो, एका दिवशी ताईंनी 100 महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू केलेलं आहे. याचं साक्षीदार मी पंचायत समिती सदस्य असताना पाहिलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे महिला काय करू शकते. या ठिकाणी आमच्या सुचेता मोहिते मॅडम बसलेल्या आहेत, डुबल मॅडम या ठिकाणी निळेश्वर रोडच्या सरपंच आहेत की ज्या सरपंच कधी या ठिकाणी राजकारणामध्ये आरोप केला जातो की महिला सरपंच पतीच चालवतात, परंतु इथं मी नाव सांगितले, या महिला स्वतः गाडी चालवून अख्खा गावचा कारभार करतात. घरचा कारभार करायला सुद्धा अडचण असती, परंतु गावचा कारभार महिला करतात की कुणालाही कसलाही हस्तक्षेप न करता. या ठिकाणी अशा कितीतरी या जिल्ह्यामध्ये महिला सरपंच आहेत. म्हणजे या ठिकाणी या महाराष्ट्र शासनानं, या देशाच्या शासनानं या ठिकाणी महिलांना 50% अधिकार दिला. त्या 50%चा अधिकाराचा खरोखर या ठिकाणी महिला वापर करीत आहेत, त्याचा सन्मान करीत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. खासदार साहेब, मला थोडंसं तुम्हाला एक विनंती करायची आहे की आम्ही सरपंच परिषदेमध्ये आमच्या मीटिंगमध्ये एक विषय झाला. या ठिकाणी चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे गावामध्ये आणि आता 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीत सगळ्या ग्रामपंचायतीत खूप निधी शिल्लक आहे. तुम्ही थोडंसं शिवसाहेबांना सांगा आणि प्रत्येक गावामध्ये CCTV बसवण्याचं या ठिकाणी तुम्ही जर सांगितलं, 2 ओळीचा आदेश दिला तर प्रत्येक गावामध्ये आपला जिल्हा तुमच्या आदेशामुळे अख्खा जिल्हा CCTV युक्त म्हणजे गुन्हेगारी मुक्त व्हायला वेळ लागणार नाही, एवढीच या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि खास करून विकासला आणि विकासच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि मला थोडंसं आवर्जून सांगावं असं वाटतं की आजचं व्यासपीठ पाहिल्यानंतर सर्व क्षेत्रातली इथं मंडळी बसलेले आहेत. डॉक्टर येरम साहेब आहेत, जोशी साहेब आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. विश्वातून शून्य निर्माण करणं सोपं कोणीही करू शकतो, परंतु शून्यातनं विश्व निर्माण करणं एवढं सोपं नाही आणि ते करून दावणारी या मंडळी या व्यासपीठावर पुरुषोत्तम जाधव साहेब आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. सर्व महिला भगिनींना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महिला दिनाचा कार्यक्रमाचं औचित्य साधून आज यशवंतनगरी या वृत्तसंस्थेमार्फत या जिल्ह्यातील महिलांचा गुणगौरव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याचे तरुण अँग्री यंग मॅन खासदार श्रीनिवासजी पाटील, आमदार शेखर चरेगावकर, त्याचप्रमाणे
या स्टेजवर असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व महिला बंधू आणि भगिनी, खरं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आपण बघतोय की इतकी वर्ष, आज 250 महिलांचा सत्कार विकास भोसले यांनी केलेला आहे. जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करत असताना जिल्ह्यातील नामवंत महिलांना शोधून त्यांचा या ठिकाणी गौरव करणं ही खरं तर आपण असंख्य पत्रकार बघतो, परंतु हा एक विकास, हा एक वेगळा पत्रकार आहे. माझ्या पहिली जेव्हा मी लोकसभा लढलो त्यावेळी मी खंडाळा तालुक्याचा, हा कराडमध्ये, परंतु त्यावेळी तो मला भेटला आणि त्यावेळी त्यांनी माझं संपूर्ण काम 2009च्या निवडणुकीमध्ये पाहिलं. 2014ला मी अपक्ष लढलो तेव्हाही तो माझं काम करत होता आणि त्याच्यामध्ये एक मैत्री, म्हणजे पत्रकार जरी असला तरी तो मैत्रीसाठी एकदम वेगळा माणूस आहे. मैत्री करावी तर विकास भोसले सारख्या व्यक्तीबरोबर करावी. पत्रकार असंख्य असतात, पण त्या पत्रकारांमध्ये विकास भोसलेचं ते वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला सांगतो की तो नॅशनल टीव्हीचं काम करत होता. यशवंत नगरी चालवताना तो आपल्या जिल्ह्याच्या बातम्या, सगळ्या महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलच्या सगळ्या बातम्या तो पोचवायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये काही झालं वरती घडामोड आणि त्याची बदली, म्हणजे त्या न्यूज चॅनलच्या वरिष्ठांनी सांगितलं की आता तुम्ही साताऱ्यामध्ये यायचं, साताऱ्यामधून तुम्ही काम करायचं. विकास भोसले डिस्टर्ब झाला, म्हटलं मला भेटलं, म्हटलं काय करायचं. खरं तर न्यूज चॅनल हे आहे, महत्वाचं आहे, परंतु आता मला साताऱ्यात जाऊन मला काम करता येणार नाही. तर मी त्याला म्हटलं, विकास तू ऑलरेडी न्यूज चॅनल स्वतःचे तू यशवंत नगरी म्हणून चालवतोय आणि आज तुझं जे काम करण्याची पद्धत आहे, तुम्ही बघितलं असेल दरवर्षी तो आपल्याला दिवाळीचा एक अंक सगळ्यांना देतो, दीपावलीचा अंक तो काढतो, विविध मान्यवरांचे लेख त्याच्यामध्ये असतात आणि हे सगळं करत असताना मी त्याला म्हटलं की तू स्वतःच्या पायावर उभा आहेस, अजून प्रामाणिकपणे याच क्षेत्रात तू स्वतःच नावलौकिक उभं राहील असं तू काम कर. आणि त्या पद्धतीने तो आता आपल्या समोर बघतोय की आज पत्रकारिता करत असताना आज यथोचित सत्कार या ठिकाणी महिलांचे केले जातात. महिलांचे विविध आज आपण वेगवेगळे विषय या ठिकाणी ऐकले. खरं तर मला सांगावंसं वाटतं की आता लोकमत तर्फे सर्वे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येते की महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, खूप चांगलं काम करतायत. खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु आमच्या या सर्व पुरुषांनी आता असा विचार केला पाहिजे की प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे देखील पुरुषांचा हात पाहिजे. खरं तर आपण रोज दररोजचं वर्तमानपत्र पाहिलं तर आपण बघतो सातत्याने विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात, महिलांवरती अत्याचार, अन्याय केला जातो आणि हे चित्र बदललं पाहिजे. आणि त्यामुळं ती आपल्या पालकांची पण ती जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना आपण चांगलं वळण लावलं पाहिजे. ज्या घरामध्ये चांगलं वळण लावलं जातं तिथली मुलं ही चांगलीच असतात, ती असं कुठलाही चुकीचे प्रकार करत नाहीत. त्यामुळं आपण पालक म्हणून आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बघता की शाळेमध्ये जर शिक्षकांनी थोडंसं शिक्षा केली तर लगेच त्याच्याबद्दल बोबाटा होतो. आणि खरं तर आमच्या काळामध्ये लहानपणी आम्हाला शिक्षक मारायचे, छडी लागे छमछम विद्या गमगम हे विसरून गेलो. आता छडी मारायचं तर विषय नाही, पण हात चापट मारली तरी देखील त्याच्याबद्दल शिक्षकांबद्दल बोंब होती. तर मग अशा वेळी पालकांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. आई वडिलांनी आपल्या पाल्यांना घडवण्याचं काम केलं पाहिजे, वेळप्रसंगी त्यांना शिक्षा देखील केली पाहिजे. तर उद्याच्या भारतामध्ये हे आपण जे बघतोय चित्र हे बदललं पाहिजे. कायदे कडक होत आहेत, वेगवेगळ्या विषयातून आपण आंदोलनं करतोय, सातत्याने स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि हे होत असताना आपण बघतोय की आपल्याला खरं तर आपल्या मुलांना चांगलं वळण लावण्याची गरज या पुढच्या काळामध्ये आहे. आणि त्यामुळं पुन्हा एक असा एक विषय आता समोर आलाय की आपल्या जिल्ह्यातील महिला सगळं काम करतात, शेतात राबतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. खरं तर कुठल्याच क्षेत्रात असं राहिलं नाही की महिला काम करत नाही, सगळ्या क्षेत्रात महिला काम करायला लागल्या. एसटी देखील आता महिला चालवणारे 600 एसटी ड्रायव्हरसाठी महिलांची भरती झाली, म्हणजे एसटी देखील आता उद्याच्या प्रवासामध्ये आपल्याला एसटी ड्रायव्हर देखील महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात. परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सगळं करत असताना महिलांनी आपली स्वतःची अडचणी ज्या आहेत, स्वतःची जी प्रकृती आहे ती सांभाळली पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्यामधील महिलांचं जो हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होतंय याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.
पूर्वीच्या आपण पूर्वी बघायचो की गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू हा आपण खायला द्यायचो, लोक आली तर ते द्यायचो. तर त्याची गरज आता आहे. आपण हे जातो, वाढदिवस करतो, केक खातो, वेगवेगळे विषय आपण प्रेझेंट म्हणून देतो. तर याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुणाच्या घरी जाताना तुम्ही चिक्की घेऊन जा किंवा शेंगदाण्याचे लाडू घेऊन जा, हे इथून पुढच्या काळामध्ये करा. त्यामुळे महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते जागेवर येईल. बऱ्याच महिला याच्यामधून आता सर्वे सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये लक्षात येत आहे गावामध्ये बऱ्याच महिलांचं प्रकृतीकडे दुर्लक्ष होत आहे. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेन की सगळ्या महिलांनी आपलं कोणी बघत नसेल तर आपण स्वतः आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं आणि आपली प्रकृती ठणठणीत असेल तर आपण समाजामध्ये विविध स्तरामध्ये आपण नाविन्यपूर्ण काम करू. त्यामुळे सगळ्यांना प्रकृतीबद्दल सगळ्यांना ठणठणीत प्रकृती राहावं हीच या महिला दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. फक्त 15 ते 20 मिनिटात साधारणतः कार्यक्रम संपेल. पण एक ज्या व्यक्तींच्यामुळं या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्यांचा सन्मान करणं हे खूप आमचं आद्य कर्तव्य आहे. तरी मी विनंती करतो की अजित सांडगे की ओमेजींच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रायोजक स्वीकारलं, त्या संदर्भाबद्दल खासदार साहेबांचं अभिनंदन करावं, सत्कार करावा. यानंतर सलीम मुजावर साहेब, राज मेडिकल्स, संपर्क प्रमुख विनोद कुलकर्णी, विनोद शिंदे साहेब, वडगावचे रामस्वामी, डॉक्टर सुनील गारगे, कृष्णकमल ज्वेलर्सच्या वतीनं जे गिफ्ट दिलं, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर सुनील गारगे, वडगावचे रामस्वामी. त्यानंतर दिनेश कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट की ज्यांनी आम्हाला शूटिंगच्या माध्यमातून कायम यशवंतनगरला सहकार्य करत असतात असे दिनेश कांबळे. याचबरोबर सकलेन मुलानी, याचबरोबर मसोड आमचे प्रतिनिधी धनंजय पानसांडे यांची कन्या मानसी धनंजय पानसांडे, तिचा सत्कार करावा. रंगभरण स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक या ठिकाणी तिचा आल्यामुळं आमचे धनंजय पानसांडे जे आमचे मसोडचे प्रतिनिधी आहेत त्यांची कन्या आहे. यानंतर सचिन कदम की आमचे यशवंतनगरचे साप्ताहिक गेले 13 वर्ष DTP करतात, सातारचे सचिन कदम. या सर्वांचा सन्मान करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे की ज्यांच्या पाठबळावर मी उभा आहे. अशी जी काही मंडळी आहेत, सचिन कदम सातारा. खासदार साहेब, एक विशेष सत्कार मी स्वार्थ म्हणून इथं करतोय की अशी वेळ कधीच माझ्या आयुष्यात परत इतकी चांगली वेळ येणार नाही. ज्या आमच्या दादा म्हणजे आमचे मोठे बंधुराज महेंद्र भोसले आणि आमच्या वहिनी माया भोसले यांनी ज्यांनी मला शिकवलं, ग्रॅज्युएट केलं आणि माझा संपूर्ण भार उचलला आणि ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे त्यांचं ऋण व्यक्त करणं मी माझं आद्य कर्तव्य समजतो. आमचे मोठे बंधुराज महेंद्र भोसले आणि मोठ्या वहिनी माया भोसले यांना आपल्या हस्ते सन्मानित करावं असे मी विनंती करतो. त्यांनी शिकवलं नसतं तर मी आज इथं नसतो. त्यामुळं हा सत्कार आपल्या सर्वांच्या हस्ते व्हावा अशी विनंती आहे. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब यांना सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करते. आज या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देखील पवित्र स्मृतीस अभिवादन करत असताना आज हा कार्यक्रम यशवंत या नावाने इथं आज जो होतोय ते महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या देखील पवित्र स्मृतीस अभिवादन करते. यशवंतनगरी न्यूज नेटवर्क महिला सन्मान सोहळा 2020 आणि या सन्मान सोहळ्यासाठी या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले साताऱ्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय खासदार श्री श्रीनिवाजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नामदार श्री शेखरजी चरेगावकर, श्री पुरुषोत्तमजी जाधव, या कराड शहराच्या नगराध्यक्षा माननीय रोहिणीताई शिंदे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ
आणि ज्यांच्या सन्मानासाठी आज हा सोहळा या ठिकाणी होतोय त्या आमच्या पुरस्कार प्राप्त सातारच्या सर्व रणरागिणी महिला, आणि हा पुरस्कार याची देवी याची डोळी नुसतं पाहताच नाही तर तो अनुभवता देखील यावा म्हणून त्यांच्या सोबत उपस्थित असलेले त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे नातेवाईक, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी महिला सबलीकरण जिथं जागतिक स्तरावर होत आहे आणि अशा या जागतिक महिला सबलीकरणामध्ये आपला देखील काहीतरी वाटा असावा म्हणून साठी या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं आयोजन करणारे यशवंत नगरी न्यूज नेटवर्क आणि यशवंत गौरव पुरस्कार सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री विकासजी आणि सौ स्वातीताई भोसले, आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम मी गौरव प्राप्त आणि पुरस्कार प्राप्त महिलांचं यथोचित असं अभिष्ट चिंतन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की तुमचा हा गौरव सोहळा आज या ठिकाणी होत असताना तुम्हाला तुमचं अभिनंदन करत असताना तुमच्या पुढील वाटचालीस देखील या ठिकाणी शुभेच्छा देते. महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना एक आवर्जून या ठिकाणी सांगायला हवं की कर्तृत्ववान महिला, असं म्हणतात की कर्तृत्ववान माणसं हीच मुळात एका स्वराज्याची संपत्ती असते आणि जर ही स्वराज्याची संपत्ती कर्तृत्ववान माणसं असतील तर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या या कर्तृत्ववान महिला मला वाटतं निश्चितच या देशासोबत या साताऱ्याची देखील खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आज या ठिकाणी सन्मानित होत असताना माननीय खासदार साहेब आपली उपस्थिती असावी हा एक मला वाटतं अत्यंत मोठा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी साध्य होतोय. खरं तर हा योग विकास जी आपण दरवर्षी या ठिकाणी साध्य करताय, मागच्या वर्षी देखील साहेब आपण या ठिकाणी होतात. आज एक वेगळा आनंद या ठिकाणी असा होतोय की आमच्या प्राणा फाउंडेशनच्या आमची एक मुलगी खरं तर 3-4 वर्षांपूर्वी याच एका स्टेजवरती मला देखील काही काम केल्यानिमित्तानं पुरस्कारित करण्यात आलं होतं आणि आज फाउंडेशनचं काम करत असताना गेल्या 7 वर्षात महिला सबलीकरणाचं खास करून काम करत असताना आज आमच्या देखील एका मुलीला या ठिकाणी इथं सन्मान या तिचा झालेला आहे. खरोखर विकासजी, कर्तृत्व असं म्हणतात की ते जन्मत आलेलं नसतं, ते कर्तृत्व हे घडवायला लागतं आणि आज या कर्तृत्ववान महिलांचा या ठिकाणी सत्कार होत असताना आनंद तर होतोच आहे, पण इथे फक्त 2 गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटतात की कर्तृत्व करत असताना निश्चितच खूप परिश्रम करायला लागतात, पण हे परिश्रम करत असताना 2 गोष्टींचा भान आपण आवर्जून ठेवा. जे काम आपण आपल्या हातात घेतलंय, आज मला वाटतं या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी दिले जातात, मग त्याच्यात शिक्षण आहे, शेती आहे, इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जेव्हा काम करत असाल तेव्हा आपल्या या क्षेत्रामध्ये आपल्याला काम नक्की कुठल्या अनुषंगाने करायचंय, आपल्या या क्षेत्रातली मोठी विजन काय असेल. म्हणजे असं म्हटलं जातं की मिशन हे स्वतःच्या आयुष्याशी निगडित असतं, पण विजन हे फार मोठ्या लोकांसाठी निगडित असतं. जेव्हा सामाजिक कार्य करत असताना आपल्याला हे पुरस्कार दिले जातात तेव्हा आपल्या मिशन सोबतच आपलं विजन देखील या समाजासाठी तितकंच महत्वाचं असावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजाच्या विजनसाठी किंवा समाजासाठी कार्य करत असताना आपण सर्वांनी स्वतःच देखील या ठिकाणी काळजी घ्यावी. मगाचपासून बरेच वक्ते या ठिकाणी खूप अत्यंत मोलाचं मार्गदर्शन, खास करून मी ज्यांचा उल्लेख करीन की आज या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेलंय त्या आमच्या सौ पद्मावती ताई आपण बोलत होतात, पण आपल्या त्या साध्या बोलीमध्ये इतका मोठं मी म्हणते की संसारातच नाही आमच्या महिलांसाठी इतके कानमंत्र तिथे दडलेले होते आणि असे अनेक इथं श्रोत्यांनी जी भाषणं केली त्याच्यामध्ये मग मुलांचा त्या ठिकाणी खास करून उल्लेख केला गेला की मुलांच्या संगोपनामध्ये देखील आपला त्या ठिकाणी खूप मोठा वाटा असतो. उपस्थित महिला वर्गाला एवढंच सांगू इच्छिते की असं म्हटलं जातं की जर एखादा मुलगा हा राजासारखा वाढवायचा असेल तर तो फक्त एका राणीच्या हातातच वाढला जाऊ शकतो आणि म्हणून ही राणी जर तुमच्यामध्ये असेल तर त्या मुली आणि मुलाचा भेद आपण आता करतच नाही, पण त्याहीपेक्षा मुली इतकंच मुलाला देखील एका सन्मानाची वागणूक त्या महिलेला द्यायला शिकवलं पाहिजे. ही या काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी खास करून नमूद करावं असं वाटतं. प्राणा फाउंडेशनचं काम करत असताना गेली 7 वर्ष अनेक अनुभव आले. एक अतिशय नुकताच आलेला बोलका अनुभव या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते. काही काम आमचं मुंबईत देखील चालतं आणि मुंबईतल्या कामगार वर्गाला त्या ठिकाणी डबे पोहोचवण्यासाठी आमच्या महिला वर्गाने एक टाईचा डबा म्हणून एक संकल्पना सुरू केली आणि या संकल्पनेमध्ये हे जरा थोडंसं महत्वाचं आहे. या संकल्पनेमध्ये आमची एक महिला तिथे होती आणि दररोज ती काम करत होती. खूप काम केल्यानंतर एक दिवस तिच्या घरात काहीतरी छोटं मोठं काम सुरू होतं, म्हणजे घराचं काम सुरू होतं आणि तिथे तिची नवऱ्याचं सगळं ते पैसे लागले होते आणि सासू अचानक खोचक पद्धतीने म्हणाली, बघ जे काही आहे एवढं काम करतेस पण तुझा याच्यात काही वाटा आहे का, जे काही करतो तो माझा मुलगाच करतोय.
तो नवरा पटकन तिथून उठला आणि तिला म्हणाला, तू मागच्या आठवड्यात जे काही 200-300 रुपये जे काही कमवलेस ना, त्याचं सिमेंट घेऊन ये. बघूया आणलेल्या टाईल्स जर तुझ्या सिमेंटच्या पैशाने नाही सांधता आला तर माझं घर या ठिकाणी सांधलं जाणार नाही. आणि ही एक घटना इतकी मोठी होती की महिला सबलीकरणामध्ये इथं पैसा महत्वाचा नाहीये, पण ज्या पद्धतीनं आज हा पुरुष वर्ग आमच्या महिलांच्या पाठीशी उभा राहिला, ते पण आईच्या समोर, म्हणजे निश्चितच आई वर्गाचा गौरव या ठिकाणी आहेच. पण तरी सुद्धा आज या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना शुभेच्छा देत नाही तर महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेल्या या पुरुष वर्गाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देते. मागच्या वर्षी सातारच्या लोकसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये सातारच्या अनेक विभागांमध्ये महिलांशी संपर्क साधण्याचा योग आला. सामाजिक प्रश्नांना जर काही उत्तर द्यायचं असेल किंवा सामाजिक प्रश्न जर सोडवायचे असेल तर त्यासाठी अतिशय मोठी राजकीय इच्छा असणं गरजेचं असतं. आज फार सन्मानाने या ठिकाणी सांगू इच्छिते की असंच सातारच्या जनतेशी नाही, सातारच्या मनामनातल्या लोकांची नाळ जोडणारं एक अत्यंत आपल्या सर्वांचं सन्माननीय नेतृत्व या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ह्याच सातारचे हे सामाजिक प्रश्न आज खासदार साहेब या माध्यमातून नुसते सोडवले जाणार नाही तर त्या ठिकाणी निश्चितच महिला सबलीकरणच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल अशी देखील आशा व्यक्त करते. कार्यक्रमाच्या माझ्या या शेवटच्या भाषणात एवढंच सांगू, या व्यासपीठाचा आधार घेऊन आपल्या सर्वांना एवढंच आवाहन करू इच्छिते की घराघरामध्ये एक लक्ष्मी असते की जी पाणी भरत असते. घराघरामध्ये एक लक्ष्मी असते जी पाणी भरत असते, एक अशी सरस्वती असते जी मुलांचं संगोपन करत असते, एक अशी अन्नपूर्णा असते जी घरातल्यांच्या सोबतच बाहेरच्यांचं देखील पोट भरत असते. आम्ही हे म्हणत नाही की आमची पूजा करा, आम्ही फक्त एवढंच म्हणतो की आमचा यथोचित सन्मान करा. आपल्याला पुन्हा एकदा ह्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना यथोचित अशा शुभेच्छा देत असताना उपस्थित सर्व ज्यांचा या ठिकाणी सन्मान झालाय त्यांना मी, माझे पती नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्याकडून शुभेच्छा देत असताना मी माथाडी कामगारांचा आराध्य दैवत आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची सून डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राचीताई खूप प्रेरणादायी ते श्रीनिवास पाटील साहेबांच्या भाषणाशी आणि आमचे मार्गदर्शक शेखर दादांच्या भाषणाशी, त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणार नाही. आज यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या आजच्या महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्याकरता मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, त्याचबरोबर कराडच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती रोहिणीताई शिंदे, ज्यांच्यामुळे या हॉलमध्ये आपण सगळे बसू शकतो, ते कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय सुभाषरावजी जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषरावजी येरम, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी गुरव, सलीमजी मुजावर, संजयजी भोकरे, जितेंद्रजी भोसले, गोरखजी तावरे, पुरुषोत्तमजी जाधव, सागरजी बर्गे, सौ डॉक्टर प्राचीताई पाटील, आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय तो माझा खरं तर मित्रच म्हणायला पाहिजे, विकासजी भोसले आणि त्याच्या सौभाग्यवती सौ स्वाती भोसले, मंचावरती सर्व मान्यवर उपस्थित आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो. एवढी नावं एवढ्यासाठी घेतली की कार्यक्रम पत्रकारांचा आहे आणि समजा एखादं नाव लिहायचं राहिलं तर बातमीच्या ऐवजी उलटी बातमी लागते. आणि म्हणून जरी कार्यक्रमाला वेळ झाला असला तरी सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला. ज्यांचा राहिला असेल त्यांच्याबद्दल क्षमा मागतो. आज ज्या ठिकाणी पुरस्कार देऊन आपण यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्यांना दिला त्या सौभाग्यवती पद्माताईजी घारगे आणि त्यांच्याबरोबर सर्वत्र काम करणाऱ्या, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील अन्य मान्यवर महिला यांचा जो सन्मान केला गेला त्याबद्दल, त्या सन्मानाप्रती त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मी त्यांना मनापासून अभिवादन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आपल्याकडे सातत्यानं म्हटलं जातं की स्त्री शक्ती आहे. अनादी कालापासून आपण स्त्री शक्तीला सन्मान करत आलो, पूजा करत आलो आणि पूजांमध्ये सुद्धा महिलांचं स्थान आपल्याकडे अनादी कालापासून आहे. परंतु बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सांगितल्या जातात व्यासपीठावरून आणि प्रत्यक्षामध्ये तसं घडत. आणि हे घडण्यासाठी खऱ्या अर्थानं महिलांचा वर्ग हा कार्यरत राहणं हे खूप मोठं आव्हान सध्या समोर उभं आहे.
समाजामध्ये जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जर आपण गेलो तर असं लक्षात येतं की मनुष्य प्राणी कुठेतरी चुकतो आणि त्यामुळे समस्या उभी राहते. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये हा संस्कार आपल्यावरती जन्मत आहे. काल मी वाचले एक ट्वीट की चीनमध्ये आता असा अध्यादेश काढण्यात आला की हस्तांदोलन बंद करा आणि नमस्कार म्हणा. का तर ते करोनामुळे हा विषय परत सुरू झाला. म्हणजे अगदी नमस्कारापासूनचा जो संस्कार आमच्यावरती आहे तो खऱ्या अर्थानं समाजाला पुढे नेणारा संस्कार. पण दुर्दैवाने या गोष्टींकडे कुठेतरी काळाच्या ओघामध्ये दुर्लक्ष झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की या महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महिलांनी जरी नुसता निर्धार केला की पुन्हा एकदा या देशामध्ये, या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला जर का राष्ट्रपुरुष घडवायचे असतील तर त्यामध्ये महिलांनी योगदान देणं खूप महत्वाचं आहे. आणि हे योगदान देताना अनेक त्यामध्ये पैलू आहेत. मगाशी एका कवितेमध्ये मला वाटतं पावशेंनी कविता वाचून दाखवली, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की आम्ही संस्काराचं बीज असेल, जिजाऊंचा उल्लेख असेल, पण त्याच्या मागची जी शक्ती आहे, त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती आता कुठेतरी कालाच्या ओघामध्ये एक त्याला व्यावसायिक दृष्टिकोन देण्याच्या माध्यमातून आम्ही विसरत चाललोय का काय, याचं चिंतन सुद्धा या महिला दिनाच्या निमित्तानं होणं आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, समाजामधले अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शासन काही ना काहीतरी कार्य करत असतं, पण त्याला मर्यादा पडतात. हे काम खऱ्या अर्थानं समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं असेल तर पुरुष असतील पण महिलांनी सुद्धा खूप पुढे येऊन ते करण्याची आवश्यकता असते. अनेक गोष्टी आहेत की साधी उज्ज्वला गॅस योजनेचा जर आपण उल्लेख केला, त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की 7 कोटी महिला या देशामध्ये अजूनही 2 वेळचा स्वयंपाक चुलीवरती करत होत्या. चुलीवरचा स्वयंपाक करणं ही एवढीच नुसती संकल्पना नाही, तर त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तर ती लाकडं तोडण्यासाठी सकाळी लवकर उठून जंगलामध्ये जा, कुठेतरी शेजारच्या वाडी वस्तीवरती जा, ती लाकडं तोडून आणा, लाकडाची मोळी डोक्यावरनं घेऊन यायची, ती डोक्यावरनं आणलेली मोळी घरातले लोक उठायच्या आधी चूल पेटवून त्याच्यावरती आंघोळीच्या पाण्यापासून ते 2 वेळचा स्वयंपाक, कारण 2 वेळा चूल पेटवणं शक्य होत नाही म्हणून एका वेळी चूल पेटवून 2 वेळचा स्वयंपाक चुलीवरती करायचा, हे आजही आपल्या देशामध्ये चालू आहे. सरकारने योजना आणली की उज्ज्वला गॅस योजना आणली. आज आपल्यासारख्या माता भगिनींचं हे काम आहे की आपल्या परिसरामध्ये, आपल्या शेजारी जी कोण महिला आहे, माता भगिनी आहे, जिला अशा पद्धतीची गरज आहे, तर तिला ही योजनेपर्यंत पोहोचवणं, त्या योजनेचा लाभ तिला देणं, हे सुद्धा आपल्या दृष्टीनं खूप मोठं काम असतं. खूप मोठं काम असतं. प्रत्येक वेळी सामाजिक काम करण्याकरता स्वतःचेच पैसे खर्च केले पाहिजेत असं बिलकुल नाही. नुसतं वेळ देण्याची जरी इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा समाजातले अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो. आज मातृवंदनासारखी योजना आहे. महिला गरोदर राहिल्यानंतर तिला चांगला सकस आहार मिळावा याच्यासाठी तिला 5,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा केले जातात. अँब्युलन्सच्या माध्यमातून तिला मोफत दवाखान्यामध्ये आणलं जातं, पुन्हा दवाखान्यातनं घरी सोडलं जातं. आता हे काम आहे, साधं काम आहे, परंतु आपण जर थोडा वेळ दिला आणि अशा पद्धतीचं काम केलं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिला दिन आपण साजरा केला असा होईल. आणि खरंच सर्व शक्ती आपण जे म्हणतो ती पुरुषांपेक्षाही महिलांची स्त्री शक्तीचा आज सगळीकडे आपण त्याचा इतिहास पाहतो, गौरव करत असतो. मी एक छोटं उदाहरण देऊन माझं बोलणं पूर्ण करेन, कारण मी मगाशीच म्हटलं की आज कार्यक्रमाचा वेळही वाढत चालला आणि बोलण्यालाही काही कुठे मर्यादा ठेवल्या, म्हणून आपल्याला सगळ्यांना ज्ञानेश्वर माऊली ही माऊली म्हणून माहिती आहे. सगळ्यांना म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, पण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांना माऊली पद मिळण्याकरता त्याच्या मागे जे उभ्या राहिले ती खरी मुक्ताई आहे आणि तिला आपण जगन माऊली म्हणतो. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांना ज्या वेळेला ताटीच्या अभंगाची रचना झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा क्रोध आला, संताप आला समाजाचा, आणि म्हणून त्यांनी ताटीचं दार लावून घेतलं आणि आत बसले. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा क्रोध हा शांत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुक्ताईनं केलं, आणि म्हणून मुक्ताईला आपल्याकडे जगन माऊली म्हटलं जातं. ही जी महिला शक्ती आहे, ही शक्ती आता काळाच्या ओघामध्ये आपल्याला पुन्हा एकदा कुठेतरी कार्यान्वित करण्याची आता आवश्यकता आहे.
आणि म्हणून व्यवसायाच्या माध्यमातून असेल, सामाजिक कामाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून कुठल्याही समाज, आता एका ताईंचा इथे सन्मान केला की शेती बिना मातीची शेती केली, हा सुद्धा विषय घेऊन आम्ही काय करू शकतो याचं चिंतन कुठेतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून विकास कौतुक एवढ्यासाठी त्याच्या पत्नीचं आणि त्याचं की पत्रकारितेचा व्यवसाय करत असताना सुद्धा समाजामधल्या अशा विविध अंगांना स्पर्श करून त्या महिलांना जमा करणं आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं, गौरव करणं, हे जे त्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दल मला वाटतं की त्याचा सन्मान आपण सर्वांनी टाळ्या वाजवून करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण ही सुद्धा एक वृत्ती असायला पाहिजे की समाजातल्या चांगल्या लोकांना एकत्र येऊन सन्मानित करावं, हा सुद्धा एक विचार येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्ष त्याचा प्रयत्न होता की मी या कार्यक्रमाला यावं, पण काही ना काही कारणाने तो राहत होता. आज योगायोगाने या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, आपल्या सगळ्यांचं मातृशक्तीचं या ठिकाणी दर्शन घेता आलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा यशवंत नगरी न्यूज नेटवर्कला मनापासून शुभेच्छा देतो. ज्या माता भगिनींचा या ठिकाणी सत्कार झाला, सन्मान झाला, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो, अभिनंदन करतो, त्यांच्या भविष्य काळातील कार्याला शुभेच्छा देतो आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय हिंद. या सभागृहात या समारंभाच्या निमित्तानं हजर असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, सुना, लेखी, नाती, माझ्या आईच्या वयाचं कोणीच नाही, तिचा उल्लेख करत नाही. माझी सोनी गुडते आता सांगली जिल्ह्यामध्ये याच निमित्ताने गेलेली आहे आणि काही काम करते. सकाळी उठलो मी, साधारण 1:30 वाजता काल तरी पोचलो आणि 7 वाजता बातम्या ऐकत म्हणून जागा झालो. तर माझी नात शाळेत जाण्यापूर्वीचे काही कपडे घालून उभी होती. मग महालक्ष्मीचा अंबाबाईचा एक फोटो होता, तिथे मी उभी केलं आणि तिचा फोटो काढला आणि तो फोटो आपल्या मुलाला पाठवला. तो नेमका सगळ्यांना गेला आहे माझ्याकडे. कोणी म्हणलं स्मार्ट, कोणी म्हणलं क्यूट, कोणी म्हणलं काय, कोणी काय म्हणलं, आणि ते आता मला कळलं. नकळत आपल्या हातून जे काही घडतं ना आणि त्याचा गौरव होतो, त्याचा माणसाला आनंद होतो. बरं ठीक आहे, सांग का. मी पुण्याला कलेक्टर काय झालं, संपलं का? आणि मग कोथरूडचा रस्ता जो आहे, आता मला एक फोन पण, त्या कोथरूडचा रस्ता डिवायडर आहे. तर सहसा सरकारी समारंभाचा बायकोला घेऊन जातो. कधी जायचो म्हणून मी ड्रायव्हरच्या मागे बायको बसते, कधी उज्ज्वल असते, शिपाईच्या मागे आपण बसतो, आपण डाव्या हाताला असतो. डाव्या हाताला असताना इकडला पोलीस कोणतरी रस्त्यावर सॅल्यूट करतो, आपण त्याला सलाम करतो. तेवढ्याच उजव्या हाताचा करतो, तो दिसत नाही आपला. मग आपली बायको डाव्या हाताने आपल्याला ढकलून, म्हणजे त्या पोलिसांना सन्मान केला. या पलीकडे आपल्या बायकोला पण कोण हे कळलं, याचा आनंद मोठा असतो. आज बऱ्याच नवऱ्यांना हे कळलं. आपली बायको यशवंतगिरीच्या सन्मान दिना दिवशीची एक विशेष महिला आणि त्यामुळे आज खर तर एखादं छानपैकी लग्न असावं, अंगावरती उत्तम साड्या असाव्यात, कुंकवाची काही चिरी असेल, गोलाई असेल, तो नसला तिळ तरी समजा. हे वैशिष्ट्य आहे बरं. काही न दिसणारे तीळ असतात, ते जीवाला पिळ पडतात. स्त्री हे सौंदर्याचं तसं सेवेचं प्रतीक आहे. एखादा पुरुष लढवय्या परत आला तर त्याच्या आईनं बायकोनं त्याचं स्वतः लांब राहू लढून नाही. दसऱ्याला कृष्णेच्या पुराच्या पलीकडे कोयनीला दत्त निर्माणला जाऊन आलो,
काहीही केलं नसतं, पण आपली बायको पाण्याच्या तांब्या, चपातीचे किंवा भाकरी 2 तुकडे जणू काय हा बरंच काही करून आला. गोवाळचं काय टाकायचं काय, मग त्यातला हेतू काय असतो माहिती का, ताटात काय पडतं. आता माझी सर्व नवऱ्यांना विनंती आहे, घरी गेल्याबरोबर जे काय ते घ्यायचं घ्या आणि बायकोला मागा. तिथं बघितलं मी कुपन काहीतरी राजकमलचं 50% डिस्काउंट. आता ह्यातली गंमत आहे, ज्यानं हे काढलं ना त्याला मी धन्यवाद देतो. सत्कार बाईचा 15% कुपन बाईला, खिस्सा मात्र आपल्या मालकाचा. विकास तुला म्हणतं हे कृष्ण कमल काहीतरी आहे ना, जमवलं का त्याची काय आयडिया सुंदर, मी मगाच्याच बघतोय. हे जर समजा माझ्या बायकोला मिळालं असतं समजा, तर विचार करायला पाहिजे की आता उद्यापासून काय 15% मिळतंय म्हणून 85 घालून काय घ्यायचं. खऱ्या अर्थाने हा 16 व्हावा म्हणजे मग आता तुम्ही घेऊन जाल ना घरी, त्या म्हणा गल्लीतल्या बायकासवर जे आपल्या नळावर म्हणतात. आता प्रत्येक घरात नळ आहे, तरी पण काय बाई आज तुमच्याविषयी गल्लीतला आदर वाढला, तुमच्या मुलांनाही वाटणार आपल्या आईला काहीतरी नाव कमावलं परत आहे. काही मुलींनी आपल्या कौतुक झालं नृत्याचं, गायनाचं, शिल्पकलेचं, संगीताचं, याचा आनंद होणार. काही बघा उमाळ येणार. आता विकास म्हणाला की मला काहीच नव्हतं, माझ्या भावानं आणि माझ्या वहिनीनं मला वाढवलं म्हणून त्यांना जाहीर सत्कार करणं मी मनापासून तो करतो. हे मनापासून करणं जे असतं ना ते महत्वाचं असतं. तुम्ही पळत पळत गेला आणि भिंतीला जोडून डोळ्यात बोट लागलं, डोळ्यात बोट लागल्यावर पळत येणार कोण असेल तर तुमची बहीण येते, आणि ती आता साड्या आहेत नाहीतर ते दुपट असतो त्याचा गोळा करते करून लावते. बरं होतं का नाही, बरं वाटतं का नाही. हे बरं वाटतं जे असतं ना ते खरं जरी नसलं तरी आपलं असतं. कुणीतरी आपल्याकरता पळत आलं आणि त्यानं आपले दुःख दूर करण्याकरता लांब राहू द्या. कृष्णाचं बोट कापलं, त्याची बहीण सुभद्रा नव्हती, रुक्मिणी नव्हती, द्रौपदीने काहीतरी म्हणतात शेला पठाण बांधलं. आता ह्याचं उदाहरणार्थ काय झालं, 60,000 ऋषी आले दुर्वासा सकट, स्वयंपाकाला मदत कृष्णानंच केली. सगळं जीवन झाल्यानंतर कृष्ण महाराज रात्री 12:30-1 ला होऊ गेले. ती द्रौपदीच होती बहीण, ती कृष्णाला काही म्हणाली नाही. उत्तम पैकी घासलेले ताट म्हणा किंवा काही जास्त केलं त्यात तुळशी म्हणतो समजण्यावर लोक इशारा कापला होता. पोट भरलं कृष्णा ढेकळ दिले, त्याचा अर्थ काय, स्त्रीला नक्की कळतं तिचं काय करावं. बघा तुम्ही घरात आपली काय माणसं येतात, आपले काय मित्र येतात. मी मुद्दाम सांगतोय, तुमच्या आता सासऱ्याच्या वयाचे मी काही लोकांचे आहे, बायकांना नेमकं भेटतं काय तिकडं, आणि मग त्या दिवसभर काही बोलत नाही, रात्री पंखा घालवायला नवरा उडवला शेजारी बटन नसतं किंवा लाईट घालणं, मग सुरू होत. सकाळी खूण आलं आणि काही चाललो. ही खरी गोष्ट आहे. पदोमत त्याला विचार, बाईला नजर असते. काल लोकसभेमध्ये जरा गडबड झाली, आमच्या काही मुली बोलत होत्या, स्मृती इराणी बोलत होती, नंतर पुन्हा माझ्या इकडली मंडळी काय तिकडे जाऊन गेली. आणि पुरुषाच्या नजरेत काय आहे, माया आहे, दया आहे, करुणा आहे का वासना आहे हे कळणारी जर कोणी असेल तर ती स्त्री असते. आजच्या पेपर मी वाचतो, जन्म येत आहे तो आरसा आहे, आणि समाजाचा आरशावरती धूळ पुसून चालत नाही, आपल्या चेहऱ्यावर धूळ पुसवावी लागते. तर तुमच्या चेहऱ्यावर धूळ आहे ते आरशात दिसते, पण आपण वारंवार आरसा पुसतोय का तुमच्या डोळ्यावर धूळ पुसा. हेच चाललंय आता. काल संध्याकाळी मी 12:30 उतरलो, एक मुलगी आपल्या बहिणी सकट किंवा आई सकट स्कूटरवर जाते. केवढं लक्षण आहे पुणे, मग दिल्लीत का नाही म्हणायचं निर्भया, पण सगळं भया वातावरण आहे. मग कायदे करून सुद्धा हे भागत नाही.
आपल्या मुलाला शाळेत गेल्यानंतर ती तुझी बहीण आहे हे नव्याने शिकवायला पाहिजे. आणि तुम्ही जर शिकवलं तरच होईल. ही तुझी बहीण आहे. मला कित्येक वर्षांना माझी एक मैत्रीण भेटली. मला मुद्दाम सांगतो, वय वर्ष 80, मला वडील. मला श्रीनिवास काय झालं, स्वातंत्र्य दिनाने दोघांनी बघितलं. 2 आण्याचं म्हणजे चवलीचं नाणं, एक लाडू आणि एक तिरंगी झेंडा मिळाला. मग अधिक धान्य पीक होईल. ती माझी बायको असते, मी त्याचं नवरा असायचो. आणि माझ्या हातात खोरं फावडं, तिच्या तरी टोपली, कांद्याचं दूध आहे गाईचं, त्याला खाता का व्हायचं तसलं ते लहानपण. शाळा नंबर 7. केवढा आनंद मला सांग. एक आपली भगिनी मराठी 1ली ते 7वी, ती आपल्या बरोबर इतक्या वर्षांना आपल्या जावयासमोर मुलीसमोर बोलते आणि आपलं कौतुक करते. माझी बायको तिथं असायला पाहिजे तसं मला वाटतं. तिला कळलं की बघा आपल्याला अजून 80 वर्षाचा मैत्रिणी आहे, फार मोठा आनंद. आता तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय, बायका वजा करून ती कुठे आहे नाव सिनेमा लागला होता. काही पुरुष मंडळी भेटली, जे डॉक्टर असतील, वकील असतील. सगळ्यात मोठं गंमत असते की आपल्या वेळची क्वीन कुणी आली आहे का, असल्यास कुठे आहे. मोठी गंमत आहे. यात तुम्ही काही गैर म्हणू नका. मी एसपी कॉलेज होतो आणि एसपी कॉलेजचा सगळ्या शताब्दी होतो. आता आम्ही मानलेले विद्यार्थी म्हणून आम्हाला त्याच्यावर बसवलं होतं. त्या शेजारी काही प्रोफेसर बसले होते. आमच्यापेक्षा एक 80-90 वर्षात दुटांनी धोतर घातलेला पुण्यातला माणूस खाल्लं चालू म्हणजे काका वर या, ती वर नाही आली. माझ्या तरी आमच्याकडे मैत्रिणी बसल्या. मग उतरले, म्हणलं काका काय झालं. अहो पाटील साहेब म्हणे तुमच्या बरोबर असलेल्या ज्या मैत्रिणी आहेत तुमच्या आता, त्यांना हे वाटलं पाहिजे की मी अजून चालू शकतो. कौतुक कोण करतं बघा. पुरुषाच्या सामर्थ्याचं कौतुक सौंदर्य स्त्रीच करू शकते. आणि ती चेहऱ्यानं सुंदर पाहिजे नाही, तिच्या मनात ते सौंदर्य. सौंदर्याला मार्दव नव्हता शब्द पण ममतेनं चालतं. आपण एखादं मूल आलं आणि त्याला उचलून घेतलं, जर पापी घेतली ना, त्याला जी गंमत वाटते. आणि आपली बहीण तिथं बघते की तिचा मुलगा येतो तर तिला भरून येते. आणखी गंमत सांगतो, आपली बहीण माहेरला आली की आपल्या आईला आपली बायको वगैरे खायचा ताई बाई आलेल्या आहेत. आपली आई संध्याकाळी शनिवारी तिलाच एक भांड घेते आणि मारुतीला नेतात. आणि ती पोर तिकडले जे आलेलं असतं ना, पवाराचा असो, जाधवाचा असो, चव्हाणाचा असतो, ते वर असतं. आणि वरचं पोर काय म्हणते, हे कावड्याकडे आजीचा डोळा. खालचं काय म्हणते, आले का आपली आई तिचा डोळा का पडतोय. किंवा हे खरं तर पाणी बांधतात, त्याला सुतक सुतार. बरोबर. पण हे वर तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे वर कोणाला एखादं खाली. आता आम्ही वर, तुम्ही खाली आहे, पण तुम्ही खाली सुद्धा आज वर झाला. होतो काय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं दुःख आहे, सुख आहे, आनंद आहे. पण त्या आनंदाला किनार पाहिजे. आता मला मगाच्यानं कळलं विधवा स्त्रियांना, आता शब्द तो आपण थोडा बदलू. एखादा सैनिक सरहद्दीवरती गेला तर आम्ही सगळी मंडळी वेळ नसला तरी जातो. आपलं नाव पेपर मध्ये आलं पाहिजे, फार मदत केली असं दिसलं पाहिजे. देवाचे पत्र स्वतः कुठं बोलत नाही. तिच्या घरी जाऊन जाणारा बसायचं, खाली बसायचं, बसता येत नसलं तरी त्याचा फोटो विकास मार्फत आला पाहिजे, याची पूर्ण दाखल आम्ही घेत असतो. 8व्या दिवशी कार्य झाल्यानंतर त्या घरात काय करेल कुणी बघायला जात नाही. त्या मुलीला 10 लाख रुपये कसे बाजूला काढायचं याकरता मिळवणे, नंदा जावई सगळे गोळा. मी अलीकडे म्हणून सांगतो, पुण्याला जिल्ह्यात एखाद्या 356 दुसऱ्या महायुद्धातल्या गतधावा यांना पेन्शन सुरू केली. काय एक पत्र आलं इटलीतून, प्रिय हौसाबाई म्हणजे असेल तू, मी इटलीमध्ये आहे आणि परत आलेलं नाही, हे सुद्धा डिस्चार्ज सर्टिफिकेट धरून मी त्याला पेन्शन सुरू केली. निराधार बाईला काही ना काहीतरी आधार पाहिजे. अजूनही माझं म्हणणं आहे, रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये सुद्धा बायकांना त्रास होतो.
पण दोन कोणीतरी बायका असल्या, कोणी चिंता मत करू माय असं जरी म्हणलं तरी त्या बाईला झोप लागते. बघा तुम्ही तुमचं सख्य वाढवा, तुमचं सख्य वाढलं आणि सखी नावाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या ऐकल्या फार बरं वाटतं. दुर्दैवाने काय होत नाही का, लग्न झालं ऍट द एंड ऑफ फ्रेंडशिप, फारच थोडं मी जाणं आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे, आता एवढ्या विषयात ना एकमेकात कॉरेस्पॉन्डन्स सुरू करा. तुमचं काय चाललंय, काय कमी आहे, तुम्हाला काही देऊ का. इव्हन साधा आता हे चाललंय काय व्हायरस वगैरे, ते साधा उपाय सांगितलं ना तर आपण करून बघू. कुणीतरी सांगितलं पाहिजे. कारण माझी एक स्टेनोबाई मला म्हटल्या, मी 20 वर्ष खासदार होतो त्या लग्नच होत्या आणि हे लोकसभा चालू असेल ना की क्रॉस करून जाता येत नाही. या श्रीवस्तव अरुणा श्रीवस्तव बाई आहे, त्या मला म्हणलं की साहेब तुम्ही 10-20 वर्षावर होता, मला अर्थरहित झालेला आणि आता मला खरं म्हणलं तर ना पायऱ्या उतरून येत असताना इतकं दुःख होतं की मी पडले का काय. अहो त्या बाईने बोलवलं, संचिती साहेब जे आहेत ना आपले पुण्याचे, त्यांना त्या बाईची कथा सांगितली, तिचा फोटो पाठवला, तिला म्हणत प्रिस्क्रिप्शन दे. काय हरकत आहे, आपल्या बायकोला काय झालं आपण करू कोणी. मग जसं जर सुचलं तर करावं. काही माणसं अशी असतात, वाटेत गाडी थांबवतात, जाताना नाही का हात केला म्हणतात चला बसा. दुर्दैवाने काय झालं का, त्या बसणारा जर गुन्हेगार असला, हल्ली काल परवा मी ऐकलंय की हायवेला स्त्रियांच्या रूपानं काही शत्रू तयार करून हात करून गाड्या थांबवायच्या आणि ड्रायव्हर लुटायचं. तेव्हा याही चळवळी आपण सुरू केल्या पाहिजे. समाजामध्ये एखाद्या मुलीला, तरुण मुलीला, जी आपली मुलगीच असते समजा, ती कॉलेजात आहे, ती बसमध्ये बसते, सार्वजनिक ठिकाणी आहे, आपली नजर पक्की असते, बाईची नजर नेमकी असते पुढे काय चाललंय. त्यातून जर त्यामुळे तुम्हाला हटकलं. आता ताई सांगतात की सगळ्या बायकांना निराधारमधून काहीतरी करण्याचा त्यांनी प्रयत्न करा. काय हरकत आहे करायला. आणि हे करणं हे रोजचं पुण्य आहे. रोजची 4 कामं चांगली करा, 300 गुणिले 400 1200 कामं चांगली होतात. मुद्दाम सांगतो मी, यात कुठलं तत्वज्ञान नाही, जगण्याचा अधिकार. आता सेकंड नका करू पडतात, पण पाठीव थाप तर मारता येईल. शेवटी तेच आहे, आपल्या जे मागे जर असता तो कोविड-19 तर काय सांगतो, पण नाही, आपण एकमेकाला मदत करणं राहू द्या. काही हसा दिलं. आता येणारी प्रत्येक भगिनी हसत असताना कुठेतरी त्यांना बघत होते, त्यांच्या लोकांना टाळ वाजत होते. बनवडीच्या आमच्या ताई आल्या माळत, हे बघा सगळी बनवडी उचला. आणि टाळ आपल्या माणसाचं कौतुक असताना बघणं आणि त्याला बरं वाटणं आणि त्याने आपलं असं करणं, यात जी गंमत आहे ना, ती गंमत अशा पुरस्कारांना मिळते. आणि तो पुरस्कार विकास चालू करावा. ज्याच्या यशवंतनगरचं काही सुरुवात, मी एका कट्ट्यावर उभा विद्यानगरमध्ये, बाळासाहेब माझे शहर उभे आणि मुलगा न ओळखीचा ना पळखीचा, तो म्हणला साहेब सुरू करायचं. म्हणलं काय सुरू. सिक्कीमला त्याने सगळे सिक्कीमची स्टोरी केली, त्यात आम्ही फेट्यात आहोत, टोपीत आहोत. एवढा गौरव आहे. अहो पैसे जमा करायचं म्हणतं अवघड आहे. पण आपला मित्र असावा. तुम्ही मग सांगितलं का माझा मित्र आहे, हा माझ्यावर होता, आम्ही एका बाकावर बसत होतो. किती वर्ष एका बाकावर बसतो याला मुद्दा नाही. शरद पवार मला नेहमी सांगतात, माझ्या बाकावर बसताना इतकी माणसं मला भेटतात, म्हणजे मी काय 7-8 वर्ष बिकॉम होतो काय असं वाटतं. मोठा माणूस असला ना की त्याच्या बाकावर बसणारी लाईनच लागते. आता मी प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपती भगिनी आहेत ना, ती माझी बहीण आहे, पण ती खरं आहे. आम्ही दोघं पास होतो, एका भागावर बरेच वर्ष बसलो एवढंच. म्हणून संबंधानं संबंध वाढणं, सोयरे झाले असणं, आपलं कौतुक करणार कृती असणं आणि लांबून का होईना डोळ्यात येणारा थेंब हा खोकल्यामुळे आला की वयामुळे आला याचा विसर पडून बाहीनं पुसण्यात गंमत असते. हे बघा, रडताना बाई किंवा पुरुष असं जर केलं ना तर तो उमाळा आहे. आणि तो उमाळा जरा काय जरा कसा ठेम ठेम पडतो. आणि आपण खेड्यामध्ये मी राहिलोय, पाणी पिताना कुठेतरी पाणी वाढतं वरनं, तांब्यानं म्हणा, पवऱ्यानं म्हणा किंवा कासाडीनं म्हणा, आणि आपण खाली पित असतो, पाणी इकडून ओढत असतं आणि आपण असं करतो.
असं जर करतोय तर आय एम सॅटिस्फाईड, डोंट वरी, स्टॉप. तसं समाजाला तुम्हाला असं करणं आणि तुम्ही फार सांगायला गेलं म्हणून तुम्हाला काय म्हणणं, तो समारंभ आहे, तो या सभागृहात होतोय, मान्यवरांच्या उपस्थित होतोय. मला त्यात येण्याचा आनंद मिळाला, कारण काल विमानच उडत नव्हतं, विमानात बसलो 3 तास. मग काही काही म्हणजे तरुण बेल्ट लावली, क्या हो रहा है, आता आम्हाला काय बोलता येईना, टोपी करून नाट ठेवली म्हणजे डोक्यात तापलो. शेवटी आपण कोणतरी आहोत आणि लोक आपलं मार्गदर्शन मागतात, याचा एक आनंद फार मोठा असतो. पण आपण कुणीच नाही असं लक्षात आल्यानंतर सुद्धा जर काही करता माझं ते काय असतं यंत्र नवीन त्याचं हे संपलं बाबा, झिरोवर आलं. आणि मी काय एअर होस्टेस त्यांना म्हटलं, वेदर somebody has that power band. ते मागच्या माणसानं ऐकलं, शेजारी एका मुलीने ऐकलं, तिनं ते आपलं काय असतं ते 2 हेच ते मला दिलं. अरे म्हणलं सोडायला येते कुठं काय, म्हणजे आपली अडचण पुन्हा तरी एका लेकरवाणीच्या डोक्यात येते आणि ती आपल्याला मदत करते किंवा मदत करू इच्छिते, हा फार मोठा आनंद आहे. आणि म्हणून हा आनंद जगात मिळत असेल, मोकळे व्हा. आणि तुम्ही कोणी सोडा, तुम्ही कोणीतरी आहात यात काही वादच नाही, कुणीतरी कोण आहे यापेक्षा भगवंतांना दिलेले शरीर आहे आणि त्यामुळे आपली सेवा करते. कुटुंबात आपल्याला स्थान आहे आणि ते स्थान आपण टिकवलं पाहिजे. ते स्थान काहीतरी सुनेत असतं, मग ते स्थान मातेचं होतं, मग ते स्थान सासूचं होतं, ते स्थान आजीचं होतं आणि जे अगदीच सुखी आणि भाग्यवान आहेत ते पणजीचं होतं. आणि प्रपौत्राचा तोंड बघण्याकरता पद्धत अशी आहे की ते पाण्यात बघत नाहीत, तर भरलेल्या परातीमध्ये तूप पातळ करून ठेवायचं आणि ते आपलं खापर बंद आणायचं, त्याचा चेहरा त्यात दाखवायचा आणि ते कोणीतरी पंजाने किंवा पंजाने बघायचं. दोघांनी बघावं, असं आयुष्य आपलं लाभावं, आणखी सन्मान पण लाभावे आणि भारतीय पातळीवरती तुमच्या घराचा गौरव होणार याचा मला विशेष आनंद होईल. जरूर या, पाहूया. तुम्ही उंच भरारी म्हणले, क्षितिजावर उभे आहात, लांबून कोणीतरी तुम्हाला हात करते आणि तुम्ही सांगताय माझा आहे बरं, मग कोणी माझा नातो असू द्या, माझा हा असू द्या, माझी ही असू द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांनी आज उत्कृष्ट सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाला 4 चांद लावले असं म्हणता येईल, असे आजचे आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय श्री प्राध्यापक भरत कदम सर यांचा सत्कार इथं घेण्यात यावा, त्यासाठी मी त्यांनी स्टेजवरती इथे पुढे यावं अशी विनंती करते. ज्यांनी मानपत्राचं उत्कृष्ट वाचन करून त्या जीवन गौरव पुरस्काराची महती अजून चांगली मांडली, असे आदरणीय श्री संदीप दीक्षित सर यांचंही धन्यवाद. हे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अवघ्या महाराष्ट्राची आराध्य देवी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिला वंदन करून आणि अवघ्या मराठी मनाचा स्वाभिमान जागा करणाऱ्या आई जिजाऊबाई साहेब की ज्यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडवले आणि स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराजही घडवले, अशा आई जिजाऊबाई साहेब यांनाही वंदन करून आणि इथं उपस्थित असणारे सर्वच व्यासपीठावरील जिवंत चालता बोलता प्रेरणापीठ ज्यांना म्हणता येईल अशा सर्व मान्यवरांना अभिवादन करून आणि ज्यांच्या कर्तृत्वाच्या झळाळीमुळे आजचा हा कार्यक्रम आपण इथे घेऊ शकलो, अशाची सर्व सत्कार मूर्ती, त्यांना सदैव प्रेरणा देणारे त्यांचे घरातले आपतेष्ट आणि उत्स्फूर्तपणे आजच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद देणारे सर्व प्रेक्षक मान्यवर यांना माझे विनम्र अभिवादन. आपल्याकडे एक म्हण आहे की शेवट गोड झाला ना की सगळं गोड होतं. असा शेवट गोड करण्याची जबाबदारी ज्यांनी माझ्यावर सोपवली असे आयोजक यांचे सर्वप्रथम मी सौतीर्थसनी अजित सांडगे मनपूर्वक आभार मानते. आपल्याकडे संस्कृतमध्ये श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वास्ता त्राफलः क्रिया.
Where women honored, the prosperity divine blossoms. But where women dishonored, the prosperity divines, all success remain unfruitful. अर्थात जिथं नारीचा सत्कार केला जातो, आदर सन्मान दिला जातो, तिथं देवी देवतांचा वास होतो. आणि जिथं हा सन्मान केला जात नाही, तिथं कुठल्याच गोष्टींची फलनिष्पत्ती, यश प्राप्ती होत नाही. असा हा सोहळा दरवर्षी आवर्जून घेणारे या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आदरणीय श्री विकास भोसले सर, स्वाती भोसले मॅडम, त्यांची पूर्ण यशवंत नगरीचे टीम आणि त्यांना प्रत्येक वर्षी या कार्यक्रमासाठी समर्थ साथ देणारे सर्व प्रायोजक आणि सहकारी यांचेही मी आज या कार्यक्रमामध्ये आभार मानते. कर्तृत्व ज्यांचे उत्तुंग भरारीचं, अरे कर्तृत्व ज्यांचं उत्तुंग भरारीचं, कर्तृत्व ज्यांचं लखलखत्या चांदणीचं, कर्तृत्व ज्यांचं समाज घडवण्याचं, अशा सर्वच जिजाऊंच्या लेखी यशवंत नगरीच्या यशवंत महिला की ज्यांच्या मुळे आजचा हा आपण कार्यक्रम इथं घेऊ शकलो. चूल मूल याच्या उंबरठा लागून म्हणणार नाही, चूल मूल हे समर्थपणे सांभाळून स्वतःच समाजामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतामधलं दुसरं लहान राज्य आणि भारताबरोबर इतर 3 देशांच्या सीमेशी जोडलेलं एक महत्त्वपूर्ण राज्य की ज्याचं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दृष्ट्या आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचं आणि आढळचं स्थान आहे की जे ईशान्येकडील 7 राज्यांची पश्चिम महाराष्ट्राबरोबर जोडणारं अजून एक भारतातलं राज्य आहे पश्चिम बंगाल बरोबर. असं सिक्कीमचं खूप महत्त्वाचं जे मोक्याचं राज्य आहे, अशी राज्याची जबाबदारी ज्यांनी समर्थपणे पेरली आणि 1999 पासून 2009 पर्यंत 13व्या आणि 14व्या लोकसभेचं प्रतिनिधित्व समर्थपणे ज्यांनी लोकसभेमध्ये केलं आणि आता तिसऱ्यांदा खूप कमी कालावधीमध्ये रिंगणामध्ये उतरून सुद्धा खूप चांगलं घवघवीत यश ज्यांनी निवडणुकीमध्ये मिळवलं, असे आपल्या सगळ्यांचंच सदैव प्रेरणा आणि शक्तिस्थान जे आपल्याला मार्गदर्शक आहे असे म्हणजे आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, आपलेही मी मनपूर्वक आभार मानते. तुम्ही जसं मगाशी भाषणात म्हणालात की कुठलंही काम मनापासून केलं तर ते काम काम वाटत नाही, तो एक आनंद मिळतो आपल्याला काम करण्यामध्ये. तुमचं जे सदैव आमच्यासाठी मार्गदर्शन मिळतं ते आम्हाला कायम प्रेरणादायी असंच असतं. त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार मानते. आणि प्रेरणा फाउंडेशनच्या संचालिका सौ प्राची नरेंद्र पाटील मॅडम, आपलेही मनपूर्वक आभार की आपण ही खूप छान आम्हाला इथे आज मार्गदर्शन केलं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मिशन आणि विजन हे खूप महत्वाचं आहे. मिशन असावं चांगलं काम करण्याचं आणि विजन असावं उत्कृष्ट त्या कामामध्ये नंबर 1 बनण्याचं. आणि असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हाच त्या क्षेत्रामध्ये आपण एक इतिहास घडवतो आणि भविष्य आपली कौतुक करण्यासाठी पुढे खंबीरपणे उभं असतं. आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे माननीय अध्यक्ष राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री शेखर सरेगावकर साहेब, आपलेही आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. माननीय सौ रोहिणी शिंदे, कराडच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्षा, आपलेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्यांचं खरंच व्यक्तिमत्व सदैव आपल्याला प्रेरणादायी आहे आणि आपापल्या क्षेत्रातली मातब्बर अशी मंडळी खास व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्या सर्वांचेही माननीय सुभाषरावजी जोशी, कराड अर्बन बँकेचे प्रमुख डॉक्टर सुभाषराव एरम, अध्यक्ष कराड अर्बन बँक, यांचेही कायम आपल्याला सहकार्य मिळतं, त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. माननीय संजयजी भोकरे साहेब, राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, माननीय पुरुषोत्तमराव जाधव, अध्यक्ष यशवंत सातारा कुस्ती संघ, माननीय गोरख तावरे, अध्यक्ष राज्य संपादक परिषद, माननीय डॉक्टर मोहन राजमाने, प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, माननीय जितेंद्र भोसले सर, सातारा जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद, माननीय दिलीप गुरव साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी कराड अर्बन बँक, माननीय विनोद शिंदे सर, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख, अखिल भारतीय मराठा संघ, माननीय सलीम मुजावर साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि माननीय सागर बर्गे सर, कराड शहराध्यक्ष मनसे, आपलेही मनपूर्वक आभार. उद्योजकतेमध्ये वेगवेगळी शिखरं सर करत असताना ज्यांनी सामाजिक बांधिलकी आपल्या वेगवेगळ्या संस्थेत वेगवेगळ्या कामातनं जपली आणि त्याच्यासाठी अनेक पुरस्कारही मिळवले आणि स्वतःचं व्यक्तिमत्व लहान वयामध्ये वटवृक्षाप्रमाणे घडवताना ज्यांनी स्वतःच्या सावलीमध्ये कधीही आपल्या बायकोचं व्यक्तिमत्व झाकून दिलं नाही किंबहुना ते अजून कसं उजळेल ह्याची पुरेपूर दक्षता घेतली. अर्थात असं
माझं शक्तीस्थान आणि माझं प्रेरणास्थान आदरणीय श्री अजित सांडगे सर उद्योजक यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. शेवटी मी माझी एक कवितेतले कडवं म्हणेन. सारी कठिनाई सारी बाधाएं, सारी कठिनाई सारी बाधाएं तू पार करके निकल. सारी कठिनाई सारी बाधाएं तू पार करके निकल. जो इनसे ना बिखरेगी तू, जो इनसे ना बिखरेगी तू, जो निखरेगी तू, तो तेरी विजय होगी अटल. जिस धरती से माँ जिजाऊ और रानी लक्ष्मीबाई बनी, जिस धरती से माँ जिजाऊ और रानी लक्ष्मीबाई बनी, उस धरती की तू भी बेटी है, तो कुछ करके तू भी निखर, तो कुछ करके तू भी निखर. सर्व उपस्थित असणाऱ्या जिजाऊंच्या लेकी आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या सर्वच यशस्वी महिला, तुमच्या कर्तृत्वाला आमच्या पूर्ण टीम तर्फे सलाम आणि पुढच्या तुमच्या कार्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता इथं झाली अशी मी जाहीर